आपल्याला काय गप्पाच मारायच्या. चल. A study of ICT application and its impact on organization performance with reference to mass media sector in नाशिक सिटी हा माझ्या PhDचा विषय. ह्याच्यामध्ये आपण बरेच सर्वे केलेले आहेत, इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत, पण बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये हिडन आहेत. जसे की क्वालिटेटिव्ह रिसर्च ॲनालिसिस करताना काही काही गोष्टींना हात घालता येतो. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भावब्रह्म या ब्लॉग आणि न्यूज वेबसाईट पोर्टलचे सर्वेसर्वा भावेश ब्राह्मणकर सर अगोदर महाराष्ट्र टाइम्समध्ये ETVमध्ये देखील कार्यरत होते. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की हा प्रवास कसा आहे त्यांचा, आणि नंतर त्याच्यामध्ये त्यांना कोणत्या कोणत्या समस्या आणि त्यांचा आत्ताचा अपडेट कशी होत आहे या सध्या सर्वांबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत. तर सर थँक्यू सो मच फॉर गिविंग टाईम. आणि सर मला एक आता बेसिक आहे की महाराष्ट्र टाइम्स, ETV, महाराष्ट्र टाइम्स या सगळ्या म्हणजे न्यूज किंवा न्यूज चॅनल किंवा नंतर वृत्तपत्रामधनं तुम्ही डायरेक्ट स्वतःचंच चॅनल किंवा तुमचं स्वतःचंच तुम्ही न्यूज पोर्टल स्टार्ट केलं किंवा सुरू केलं. काय कन्सेप्ट आहे आणि का बरं असं झालं, म्हणजे काय? नमस्कार, मी आधी सुरुवातीपासून सांगतो. माझी या क्षेत्रामधली पत्रकारितेच्या क्षेत्रातली सुरुवात आहे 2022. 2002. येस. 2002 मध्ये त्यावेळी युवा सकाळ नावाचं दैनिक होतं. येस सर. आणि ते सकाळ या वृत्तपत्राकडून, माध्यम समूहाकडून प्रसिद्ध व्हायचं, जे खास तरुणांसाठी टार्गेट केलेलं होतं. तर त्यावेळी मी RYK कॉलेजमध्ये BSc ॲडमिशन घेतलेलं होतं. आणि मी युवा सकाळ आणि सकाळ आमच्याकडे दोन्ही यायचे आणि मी ते वाचायचो. मग एक दिवशी ॲड आली की तुम्ही कॉलेज प्रतिनिधी होऊ इच्छितात का, म्हणून मग मी ॲप्लिकेशन केलं आणि मग माझं सिलेक्शन झालं. मी कॉलेजच्या घडामोडी, कल्चरल ॲक्टिव्हिटीज वगैरे त्याच्या बातम्या सगळ्या द्यायचो. मग पण दुर्दैव असं की साधारणतः डिसेंबरमध्ये 2003ला युवा सकाळ बंद झाला. म्हणजे सकाळ माध्यम समूहाने ठरवलं की आपण ते दैनिक रन नाही करायचं. मग त्यांनी 4 पानाची सप्लिमेंट सकाळमध्ये सुरू केली त्याऐवजी. आणि माझं काम चांगलं असल्यामुळे मग मला संपादकांनी सांगितलं की तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. मग मी RYK कॉलेजमध्ये BSc केलं, BSc झुओलॉजी. आणि ते करत असतानाच माझं सकाळमध्ये पण रिपोर्टिंग सुरूच होतं. मग मी सकाळमध्ये बातम्या देत असल्यामुळे आणि मला या क्षेत्राची आवड निर्माण झाल्याने मला असं वाटलं की आपण पोस्ट ग्रॅज्युएशन MSc न करता आपण जर्नलिझम करावं. म्हणून मग मी तसा विचार केला. आणि त्याचवेळी डॉक्टर वृंदा भार्गवे या HOD होत्या जर्नलिझम डिपार्टमेंटच्या. तर मी त्यांच्याशी येऊन बोललो, तर ते म्हटले की मग माझी इच्छा होती की आपण पुण्यात करावं. मग त्या म्हटल्या की नको, तू पुण्यात कशाला, आपलं इथे डिपार्टमेंट आहे, तू इथेच कर, तू इथलाच विद्यार्थी आहेस. म्हणून मग मी इथे ॲडमिशन घेतलं आणि मग मी माझं काम सुरू होतं सकाळमधलं. आणि मग मी जर्नलिझम पण करत होतो. मीनवाईल त्यावेळेस सकाळचं साम TV हे चॅनल सुरू होणार होतं. मग त्यावेळेस सकाळचे जे संपादक होते त्यावेळेसचे, तर ते मला म्हटले की इलेक्ट्रॉनिकसाठी तुला संधी आपण देऊया. पण मीनवाईल काय झालं की त्याच दरम्यान मला ETV मराठीची ऑफर आली आणि त्याच्यात माझं सिलेक्शन झालं. मग मी संपादकांना विचारायला गेलो सकाळच्या की म्हटलं असं असं सिलेक्शन झालं आहे. तर ते म्हटले की जा तू. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही तर मला म्हटलं होतं की तुम्हाला सामला संधी मिळेल. मग ते म्हटले की अजून साम लॉन्च होण्यात काही काळ आहे, त्या दरम्यान तू जर ETVला गेलास तर तुला एका हेड ऑफिसला काम करण्याचा अनुभव किती चांगला असतो हे याचं तुला चांगलं संधी मिळाली आणि तसं तुला एक चांगला अनुभव मिळेल. मग मी ETVला जॉईन झालो. त्यावेळेस माझा जर्नलिझमचा कोर्स पूर्ण झालेला नव्हता. मी तिकडे जॉईन झालो हैदराबादला आणि मी माझं काम सुरू केलं. मला खूप चांगला अनुभव येत होता, खूप मजा आली. त्याच दरम्यान एक मोठी अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी अशी आली की तेव्हा युनायटेड नेशनचं एन्व्हायरमेंट प्रोग्राम जो आहे UNEP, तर त्या UNEPचं ओझोन ॲक्शन म्हणून कमिटी आहे, जी आज आपण बोलतो की ओझोन वायूच्या थराला भगदाड पडलेला आहे. आणि त्याच्याबद्दल खूप मॉन्ट्रियल प्रोटोकॉल म्हणून एक करार होता जगभरात झालेला. तर त्या कराराची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातलं जे युनायटेड नेशनचं डिपार्टमेंट होतं ओझोन ॲक्शन म्हणून, त्याचे हेड जे होते ते मराठी होते. त्यांचं नाव होतं डॉक्टर राजेंद्र शेंडे. ओके. तर मग त्या नशिबाने काय झालं की ते भारतात आलेले होते आणि त्याच दरम्यान मला ट्रेस झालं की ते भारतात आलेले आहेत. आणि मी त्यांचा नंबर मिळवला. कारण पर्यावरण हा माझा आवडीचं क्षेत्र असल्यामुळे मी अगदी 2003 पासून पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या बातम्या असतील किंवा त्याच्या संदर्भातलं वाचन मी करत होतो.
तर मी त्यांचा नंबर मिळवला आणि त्यावेळेस आमचे जे संपादक होते ETVचे, त्यांना मी विचारलं की मी त्यांची मुलाखत घ्यायला जाऊ का. तर ते म्हटले, अरे वा, का नाही, इतका मोठ्या माणसाचा जर इंटरव्ह्यू भेटणार असेल तर तू नक्की जा. तर त्यावेळेस झालं असं की ETVच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं की हैदराबादहून कोणा माणसाला पुण्याला पाठवलं गेलं इंटरव्ह्यू घेण्यासाठी. म्हणजे पुण्यात ब्युरो चीफ असताना, पुण्यात ब्युरो असताना हैदराबादचा माणूस येऊन पुण्यात इंटरव्ह्यू करतो, आणि तो पण डबल कॅमेरा सेटअप असताना, म्हणजे सिंगल कॅमेरा नाही. तर मग मी तो इंटरव्ह्यू घेतला. तो अतिशय अफलातून झाला. तो जवळपास त्यांनी मला साधारण 20 मिनिटाची वेळ दिली होती, पण जवळपास 1.25 तास ते माझ्याशी बोलत होते. आणि मी जे मग माझी एक पद्धत आहे, मी कोणालाही भेटायला जातो तर त्यावेळी त्या व्यक्तीचा, त्या क्षेत्राचा मी अभ्यास करून त्यांच्यासमोर जातो. तर मी जे प्रश्न त्यांना विचारत होतो त्याच्याने ते इतके इम्प्रेस झाले, तर ते आजही माझ्याशी जोडलेले आहेत तेव्हापासून. तर मग ते खूप खुश झाले, त्यांनी इंटरव्ह्यू इतका छान दिला. म्हणजे त्यावेळेस ETVचं जे बुलेटिन होतं, म्हणजे महाराष्ट्र माझा हे संध्याकाळचं बुलेटिन आणि नॅशनल बुलेटिन रात्रीचं, म्हणजे सकाळी एक असायचं आणि रात्री एक असायचं. तर ते प्रचंड हिट असायचं, कारण दिवसभरातल्या सगळ्या घडामोडी तुम्हाला अर्ध्या तासात बघायला मिळायच्या, त्यामुळे ते प्रचंड लोकप्रिय होतं. तर त्या बुलेटिनमध्ये ओपनिंग आणि क्लोजिंगचे 1-1 मिनटं सोडले, तर मधल्या जाहिरातीचा वेळ जर आपण पकडला आणि तो सोडला तर साधारणतः फक्त 14 ते 15 मिनटाचं बुलेटिन असायचं पूर्ण वेळ. म्हणजे 30 मिनटामध्ये फक्त 14 ते 15 मिनटच बातम्या जायच्या. तर ती पण एक हिस्ट्री क्रिएट झाली ETVमध्ये की तो जो मी घेतलेला इंटरव्ह्यू होता तो सलग 9 मिनटं दाखवला गेला. अरे वा. म्हणजे अर्ध्या तासाच्या बुलेटिनमध्ये सलग 9 मिनटाचा इंटरव्ह्यू, असं पहिल्यांदाच तिथे पण घडलं. त्यामुळे त्याची बरीच चर्चा झाली. आणि तो इंटरव्ह्यू तो इतर जे आमचे चॅनल्स होते, इतर भाषिक जे चॅनल्स होते 13, जसं बांगला, कानडी वगैरे, तर या सगळ्या चॅनल्समध्ये तो गेला आणि तिकडे पण तो ब्रॉडकास्ट झाला. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स पण मिळाला. तर मी तिकडे काम करत असताना मग 1.5 वर्ष साधारणतः मी तिकडे केलं. आणि असंच मी एकदा नाशिकला आलो होतो. पण मी गोष्ट सांगायची राहिली की मी ज्यावेळेस जर्नलिझम करत होतो तर माझा स्वभाव असा आहे की मला कुठली गोष्ट मनापासून करायला आवडते. मग ती करत असताना मी माझा जो डेझर्टेशन होतं जर्नलिझमचं, ते डेझर्टेशन मी त्यावेळेस प्रत्यक्ष लोकांना भेटून, मी त्यावेळी STचा पास मिळायचा 4 दिवसाचा, तो पास काढून मी लातूरला गेलो, पुण्याला गेलो, त्या लोकांना, त्या क्षेत्रातल्या, पर्यावरणाच्या क्षेत्रातल्या लोकांना भेटलो, त्यांचे इंटरव्ह्यूज केले. तर त्यावेळेस मी अतुल देऊळगावकरांचा मुलाखत केली होती लातूरला जाऊन. पुण्याला काही एक्सपर्ट्सच्या मुलाखती केल्या होत्या. त्याच वेळी मी नाशिकचे जे संपादक आहेत हेमंत कुलकर्णी लोकमतचे त्यावेळेसचे, त्यांची मुलाखत केली होती. तर मी त्यांना जे प्रश्न विचारले होते आणि मग मी माझं डेझर्टेशनची एक कॉपी पण त्यांना सबमिट केली होती. तर ते बघून त्यांना खरंच आनंद झाला होता. म्हणून मग झालं असं की मी असंच सुट्टीवरती एकदा नाशिकला आलो होतो आणि त्यावेळेस मला लोकमतचे त्यावेळेसचे जे वृत्त संपादक होते त्यांचा मला फोन आला आणि ते मला म्हणे की तुम्ही काय करताय. म्हटलं काय नाही, असंच सुट्टीला आलो आहे, या म्हणे जरा भेटायला. मग मी गेलो, त्यांना भेटलो आणि मग गप्पा मारल्या आणि मग कुलकर्णी साहेबांकडे ते घेऊन गेले. मग तिथे पण ते म्हणे तुम्ही लोकमतला का जॉईन होत नाही. मी म्हटलं असं काही मी विचार केला नाही आणि मी सध्या माझं ETVमध्ये सध्या सुरू आहे. नाही म्हणे तुम्ही काय लोकमतमध्ये या म्हणे तुम्ही. मग असं मग साधारणतः 1-2 महिन्याने मग मी लोकमत जॉईन केलं आणि मग तिथे पण खूप चांगलं एन्जॉय केलं मी. त्याच दरम्यान लोकमतने एक इनिशिएटिव्ह घेतला परिक्रमा नावाचा, की प्रत्येक एडिशनमध्ये जे स्टार परफॉर्मर आहेत किंवा जे खूप चांगलं काम करत आहेत तर त्या लोकांना एक रेसिडेन्शियल ट्रेनिंग 1 महिन्याचं द्यायचं. वेगवेगळ्या क्षेत्रातले राज्यभरातले जे एक्सपर्ट आहे, रेसिडेन्शियल ट्रेनिंग होतं ते, आणि त्यांना ट्रेनिंग द्यायचं. आणि हे सगळे लोक लोकमतसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतील. आणि हे सगळं ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी एक विषय घ्यायचा, भारतातला कुठलाही विषय त्यांनी घ्यायचा, तिकडे जायचं, सगळा खर्च लोकमत करेल आणि त्याचा एक रिपोर्टच त्यांनी प्रेझेंट करायचा लोकमतसाठी. मग मी त्यासाठी इलेक्ट्रॉनिक वेस्ट जो आहे, ई-वेस्ट, तर तो विषय घेतला होता. मग मी अगदी दिल्लीपासून मुंबई बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि मग ते सगळं झाल्यानंतर त्याचा एक पूर्ण रिपोर्टच मी केला होता. तो प्रचंड गाजला होता. म्हणजे अगदी त्यावेळेस कुमार केतकर जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, संपादक आहेत, त्यांनी लोकमतच्या संपादकांना फोन करून सांगितलं होतं की हा रिपोर्ट जो बनवला आहे तो खूपच अप्रतिम झाला आहे वगैरे वगैरे, असं म्हणजे बऱ्याच जणांच्या रिॲक्शन्स पण आले. मग मी लोकमत मध्ये साधारणतः 2.5 वर्ष काम केलं. आणि असंच झालं की त्यावेळेस महाराष्ट्र टाइम्स नाशिकमध्ये लॉन्च होणार होता 2011ला.
तर मग झालं असं की मी जे मी म्हटलं की मी डेझर्टेशनसाठी पुण्यात गेलो होतो आणि पुण्यातून काही व्यक्तींचे इंटरव्ह्यू केले होते. तर त्यावेळेस मी श्रीधर लोणी हे सकाळचे सहसंपादक होते आणि त्यांचा मी इंटरव्ह्यू केला होता. तर त्यांच्या लक्षात मी होतो. मग त्यांनी मला फोन केला की ते त्यावेळेस पुणे मठामध्ये होते आणि मग त्यांनी मला सांगितलं की आमचा नाशिक मठा जॉईन होतं, तर तुम्ही एकदा आमचे संपादक येत आहेत तर त्यांना भेटायला जा तुम्ही. मग मी म्हटलं भेटायला जात आहे म्हणून मग मी जस्ट फक्त भेटायला गेलो आणि त्यावेळेस अशोक पानवलकर हे महाराष्ट्र टाईमचे संपादक होते आणि मग ते नाशिकला आले होते आणि मी त्यांना येऊन भेटलो आणि फक्त जस्ट गप्पा मारल्या. मी गप्पा मारून माझी संध्याकाळची ड्युटी होती लोकमतला, तर मी लोकमतला निघून गेलो ड्युटीला. मी ड्युटीला गेलो एक साधारणतः 1.5-2 तास झाले आणि मला पानवलकर सरांचा मेसेज आला की आम्ही तुमचं सिलेक्शन केलेलं आहे आणि तुम्ही महाराष्ट्र टाइम्सला जॉईन व्हा. माझ्यासाठी एक सरप्राईजिंग होतं, मग कारण मला काही अशी अपेक्षाच नव्हती आणि मी त्या उद्देशाने काही त्यांना भेटलो नव्हतो, मी जस्ट गप्पा मारण्यासाठी गेलो. मग तो मेसेज आला, मग मी परत लोणी सरांना फोन केला आणि मग मी त्यांच्याशी बोललो. मग ते म्हणे अरे वा चांगली अपॉर्च्युनिटी, तुम्ही जॉईन व्हा. मग मीनवाईल मग मी एक साधारण 2-1 महिन्यांनी परत मठाला जॉईन झालो. मग 2011 पासून मी 2019 पर्यंत महाराष्ट्र टाइम्समध्ये होतो. मग मी नंतर ॲज अ चीफ रिपोर्टर म्हणून पण काम बघितलं. साधारणतः जवळपास 11 रिपोर्टर होते की ज्यांचं टीम मी लिडिंग करायचो आणि खूप सारे विषयच आणि हँडल केले, खूप साऱ्या गोष्टी त्या दरम्यान केल्या. त्यावेळेस मी इन्फ्रास्ट्रक्चर हे बीट बघायचो जे नाशिकमध्ये कोणीच बघायचं नाही. मग त्यानंतर मग मला असं लक्षात आलं 2019मध्ये की आपण रिपोर्टरला तेच विषय देतोय, शहराचे प्रश्न तेच आहेत, तर आपल्यालाही कुठेतरी मर्यादा येते की आपण तेच विचार करतोय आणि आपण आता बाहेर पडलं पाहिजे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग त्याच दरम्यान मला नेमकं लोकमतमधून ऑफर आली की तुम्ही दिल्लीला जॉईन होणार का. तर मग मी मठाचं रिझाईन केलं आणि मग मी दिल्लीत लोकमतला गेलो आणि मग मी तिथे जॉब करत होतो. तिथेही मला खूप मजा आली. डिफेन्स, एन्व्हायरमेंट आणि वेगवेगळे सेक्टर्स मध्ये मी रिपोर्टिंग केलं आणि जे भारतातले त्या क्षेत्रातले जे प्रमुख आहेत त्यांचे इंटरव्ह्यू घेण्याचं, त्यांच्याशी इंटरॅक्शन करण्याचं, त्यांच्याशी बोलण्याचं ही खूप चांगली संधी मला मिळाली आणि त्याचे प्रचंड बातम्या गाजल्या. कारण पानेकलाच माझी बातमी असायची, दुसरं कुठला ऑप्शनच त्याला नसायचा. म्हणजे जसं हवामान विभागाचे महासंचालक आहेत तर त्यांनी एक मला मुलाखत देताना स्टेटमेंट केलं की क्लायमेट चेंज होतंय, त्याच्यामुळे आता आपल्याकडे जे ऋतू आहेत उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, तर त्याचं जे ठरलेलं शेड्यूल आहे तर तेच बदलण्याची गरज आहे आपल्याला, म्हणजे ऋतुमानच बदलण्याची गरज आहे असंच स्टेटमेंट केलं. मग ज्यावेळेस मी ती बातमी दिली तर ती लोकमतला फ्लायर म्हणून पब्लिश झाली आणि दुसरा दिवस जो म्हणजे ज्या दिवशी ती प्रसिद्ध झाली तर संपूर्ण देशाचा मीडिया इलेक्ट्रॉनिकपासून तो पूर्ण त्या बातमीवरती होता. म्हणजे पहिल्यांदा असं आलं की रिजनलमध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली नॅशनल आणि पूर्ण नॅशनल मीडिया दुसऱ्या दिवशी पूर्ण त्या बातमीवरती होता. तर अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. म्हणजे मराठी आपले जे लष्कर प्रमुख होते मनोज नरवणे त्यावेळेसचे, ते मराठी म्हणजे जनरल वैद्य म्हणून आपले लष्कर प्रमुख होते खूप दशकांपूर्वी. त्यांच्यानंतर मराठी लष्कर प्रमुख हे 2019ला झाले आणि योगायोगाने मी दिल्लीत होतो. मी त्यांची मुलाखत केली आणि पहिल्यांदा असं आलं की मराठी लष्कर प्रमुखांची मुलाखत मराठी दैनिकासाठी मराठी पत्रकाराने घेतली आणि ती प्रसिद्ध झाली खूप चांगल्या पद्धतीने. नंतर मग सगळ्याच चॅनल आणि सगळीकडेच ती मुलाखत आली, तर त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट झाला. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी घडल्या. मग 2020 मध्ये त्याच दरम्यान मग मी MSc डिफेन्स करत होतो भोसला कॉलेजमधून आणि त्याची माझी फायनल इयरची एक्झाम होती म्हणून मी नाशिकमध्ये आलो त्या एक्झामसाठी. तत्पूर्वी मी एक गोष्ट सांगतो की मी नाशिकला येण्यापूर्वी त्या एक्झामसाठी युनिव्हर्सिटीच्या एक्झामसाठी तर मी ना आपलं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे NDMA, तर त्याचे मेंबर सेक्रेटरी असतात. ते IAS ऑफिसर सुपर क्लास 1 पोस्ट असते ती की जे डायरेक्ट PMOला रिपोर्ट करतात, म्हणजे पंतप्रधानांनाच रिपोर्ट करतात. म्हणजे पंतप्रधानांच्या ऑन बिहाफ ऑफ ते सगळं काम बघत असतात. तर त्यांची अपॉइंटमेंट मी घेतली होती आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो. तर अचानक ती अपॉइंटमेंट त्यांनी कॅन्सल केली आणि त्यांच्या मॅरेथॉन मीटिंग्स सुरू झाल्या होत्या. मग मी तर तिथे गेलो होतो पण त्यांनी मला अपॉइंटमेंट कॅन्सल केली. मी त्यांना म्हटलं नाही, तुम्ही मला वेळ दिली आहे त्यामुळे मी आता थांबणार, तुम्ही मला जितके तास सांगणार तितके तास मी थांबणार आणि तुम्ही मला 2 मिनटं का होईना पण माझ्याशी बोला, ही माझी अपेक्षा आहे. मग जवळपास 4 ते 4.5 तास मी त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो. मग नंतर त्यांना PMO ऑफिसला निघायचं होतं पण ते म्हणे तुम्हाला मी 2 मिनटं देतो, तुम्हाला काय विचारायचं तुम्ही विचारा. मग म्हटलं काय नाही की तुमच्या एकदम अचानक मॅरेथॉन मीटिंग सुरू झाली आणि काय अचानक तुम्ही कॅन्सल केलं वगैरे. मग त्यांनी मला सांगितलं की जगभरामध्ये COVID-19 नावाचा व्हायरस आहे, त्याचा ब्रेक झालेला आहे आणि त्याची दखल आपण घेतलेली आहे आणि आत्ता माझी इमिजिएटली पंतप्रधानांकडे त्या संदर्भात मीटिंग आहे आणि मी तिकडेच निघालो आहे आणि त्यामुळे मी तुमची अपॉइंटमेंट कॅन्सल केली. आता मला तुमचे प्रश्न वगैरे काही बघता येणार नाही, आपण नंतर केव्हा तरी भेटूया
पण मीनवेल माझ्यासाठी हाच एक मोठा टास्क आहे असं म्हणून ते बाहेर पडले. पण माझ्यासाठी मोठी बातमी होती आणि मी ती दिली. दुसऱ्या दिवशी लोकमतमध्ये ती आली आणि ती पहिली बातमी होती कोविडची की जी कुठेच भारतामध्ये आली नव्हती, कुठल्याच मीडियामध्ये, आणि ती ब्रेक झाली. आणि मग तिथून सुरू झालं की PMOने दखल घेतली आणि सगळीकडे त्याचं सगळं कसं होतंय वगैरे अशा सगळ्या गोष्टी घडल्या. मग मी त्या एक्झामसाठी आलो. मी नाशिकमध्ये आलो आणि दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी डिक्लेअर केलं की लॉकडाऊन डिक्लेअर केलं. आणि मग लॉकडाऊन लागलं आणि मग युनिव्हर्सिटीची एक्झाम पण पोस्टपोन झाली वगैरे. मग नंतर फर्स्ट फेज, सेकंड फेज असं सगळं. मग त्या दरम्यान माझं वर्क फ्रॉम होम सुरू होतं. नंतर मग साधारणतः जुलैमध्ये लोकमतने सांगितलं की तुम्हाला परत दिल्लीला जॉईन व्हावं लागेल. मग मी त्यांना म्हटलं की मला आता प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे, कारण माझी मिसेस जॉब करते आणि मुलगी लहान आहे, तर मला आता दिल्लीला येणं पॉसिबल नाही. वर्क फ्रॉम होम मी कंटिन्यू करू शकतो. मग नंतर मला त्यांनी बऱ्याच ऑफर्स दिल्या, कारण त्यांचं माझ्यावरती खूप चांगलं प्रेम होतं संपादकांचं, ग्रुप एडिटर्सचं, की त्यांना माहीत होतं मी काय करू शकतो आणि काय करायला हवं वगैरे आणि अंकाला किती फायदा होतो त्या गोष्टीचा. तर त्यांनी मला खरंच मनापासून खूप ऑफर्स दिल्या. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नाशिकला जॉईन व्हा. पण मी म्हटलं की मग घराच्या बाहेर जाऊन करण्याची माझी आत्ता ती परिस्थिती नाही आहे आणि मी मानसिकता पण नाही आहे. तुम्ही मला वर्क फ्रॉम देत असाल तर मी ते करतो. पण त्याच दरम्यान काय झालं की इकडे नाशिक महाराष्ट्र टाइम्समध्ये माझे एक सहकारी होते, गौतम संचेती म्हणून. तर त्यांना कंपनीने ब्रेक दिला कोविडच्या काळात. कोविडच्या काळात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खूप पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या. तर त्याच्यात त्यांचीही नोकरी गेली आणि त्यांनी जवळपास 20-25 वर्ष मठामध्ये काम केलं होतं. तर अशा व्यक्तीला अचानक त्यांनी काढून टाकलं. ही गोष्ट मला फार लागली. मग आम्ही भेटलो होतो, तर गप्पा मारत होतो. मग म्हटलं ठीक आहे, आपण काहीतरी नवीन करूया. म्हणून आम्ही त्याच वेळेस इंडिया दर्पण लाईव्ह नावाची वेबसाईट आम्ही सुरू केली. आणि त्यांचं जुनं मनमाडला, ते पूर्वी मनमाडचे आहेत, तर त्यांच्याकडे इंडिया दर्पण नावाचं साप्ताहिकाचं रजिस्ट्रेशन होतं. तर मग ते आम्ही सुरू केलं आणि मग अगदी प्रोफेशनल पद्धतीने आम्ही इंडिया दर्पण लाईव्ह ही वेबसाईट जी आहे तर ती आम्ही सुरू केली. आणि त्याला अमेझिंग असा रिस्पॉन्स मिळाला, कारण त्यावेळेस वेब पोर्टल किंवा वेब न्यूज किंवा डिजिटल मीडियाचं प्रचंड काय म्हणतात त्याला स्ट्रेंथ होती आणि त्याला प्रचंड स्कोप होता. कारण जवळपास वर्तमानपत्र वाचण्याची जी सवय होती ती ब्रेक बऱ्यापैकी झालेली होती आणि सगळेजण रीडर्स जे ते डिजिटलकडे वळाले होते. आणि त्याच दरम्यान आम्ही ते लॉन्च केल्यामुळे आम्हाला अफाट असा रिस्पॉन्स मिळाला. जवळपास 129 व्हॉट्सअप ग्रुप आमचे क्रिएट झाले आणि आम्ही खूप मजा केली. म्हणजे अगदी 40,000 रोज लोक आमचं इंडिया दर्पणच्या बातम्या वाचायचे, हिट्स करायचे. आम्ही गुगलचं आमचं रजिस्ट्रेशन झालं, गुगलच्या ॲड्स त्याच्यावरती यायच्या, त्याच्यामधून आम्हाला रेव्हेन्यू मिळायचा. डेली अंकनं स्वतःहून आम्हाला ऑफर आली, आमचं इंडिया दर्पण त्याच्यावरती रजिस्टर झालं. इंडिया दर्पणच्या बातम्या डेली अंटला पण प्रकाशित व्हायच्या. अशा बऱ्याच साऱ्या काही गोष्टी. पण काय आहे की हा जो मीडिया आहे हा नवीन होता. आणि दुसरा मुद्दा असा की आम्ही जे खास करून मी जे आत्तापर्यंत आता मला 22 वर्ष आली आता पत्रकारितेमध्ये, तर इतक्या वर्षात मी जे प्रोफेशनल काम केलेलं, त्यामुळे कुठे जाहिरातीसाठी जाणं असेल किंवा कमर्शियल ॲप्रोच जो आहे तो माझ्याकडे काही नव्हता, तर किंवा आमच्याकडे नव्हता. त्यामुळे फायनान्शियली आमचं ते काही स्टेबल होऊ शकलं नाही. कारण त्याचं कारण होतं की आम्ही प्रयोग काय केले ते पण सांगतो की जसे दैनिकामध्ये कॉलम असतात, सदर असतात, तसा प्रयोग आम्ही ऑनलाईनसाठी केला, जो कुठेच नाही, आत्ता कुठल्याही मीडियामध्ये तुम्हाला आताही दिसणार नाही. आम्ही प्रयोग हा केला की रोज एक लेखक वेगवेगळ्या विषयावरती लिहिल. मग आम्ही 7 आठवड्याचे 7 लेखक तयार केले. ते वेगवेगळे, म्हणजे एक जण शिक्षणावर लिहिल, एक जण साहित्य क्षेत्रावरती लिहिल, एक जण मनोरंजन, एक जण क्रीडा क्षेत्रावरती लिहिल. असं वेगवेगळ्या क्षेत्रातलं आम्ही लोक एक्सपर्ट निवडले. त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की आमचं हे नवीन सुरुवात आहे, आम्ही तुम्हाला मानधनी देऊ शकत नाही, पण तुम्ही आमच्यासाठी जर लिहू शकलात आणि लोकांसाठी लिहू शकलात तर आपल्याला काही चांगलं करता येईल. आणि विशेष म्हणजे आमच्या प्रेमाखातर, आमच्यावर असलेल्या विश्वासामुळे त्यांनी तयारी दाखवली आणि त्यांनी लिहिलं. म्हणजे अगदी स्टार्टअप कशी सुरू, म्हणजे मेक माय ट्रिप असेल, रेड बस असेल, हे स्टार्टअप कसे सुरू झाले याच्या एक सक्सेस स्टोरीपासून तर अगदी वेगवेगळ्या मंदिरांपर्यंत, वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणांपर्यंतच्या गोष्टी, असे सगळे आम्ही प्रयोग केले आणि त्याला इतका अमेझिंग रिस्पॉन्स मिळायचा. तर त्याचं एक छोटं उदाहरण पण सांगतो की नाशिकमध्ये एक शिक्षणतज्ञ आहेत सचिन जोशी म्हणून, की ज्यांची इस्पेलिया रिक्षा आहे. तर मी त्यांना एक दिवशी झालं असं की मी एक बातमी केली होती की भारतामध्ये नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसी लॉन्च होणार आहे. तर ती बातमी आम्ही केली आणि अगदी आमचा क्राऊड असा होता की अगदी कलेक्टरपासून तर सोफिस्टिकेटेड पीपल्सपासून तर अगदी कॉमन मॅनपर्यंत सगळेजण आमच्या इंडिया दर्पणच्या बातम्या वाचायचे.
तर ती बातमी वाचून मला एक ॲडिशनल कलेक्टर आहेत, त्यांचा मला फोन आला. ते म्हटले की मी असं असं बोलतोय, कारण मी त्यांना ओळखत होतो, त्यांचा नंबर माझ्याकडे होता आणि माझा नंबर त्यांच्याकडे. तर ते मला म्हटले की तुमची बातमी वाचली, पण माझी मुलगी आत्ता 8वीला आहे, तर या न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे मी माझ्या मुलीचं करिअर कसं डिसाईड करायचं हा प्रश्न मला पडला आहे. मी विचार केला की ॲडिशनल कलेक्टर जो इतका मोठा माणूस आहे, म्हणजे विचारांनी, शिक्षणाने, आणि त्या व्यक्तीला जर असा प्रश्न पडत असेल तर ही घराघरातला विषय आहे, आपण याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मग मी सचिन जोशींना म्हटलं की तुम्ही आमच्याकडे या विषयावरती लिहा, नवीन एज्युकेशन पॉलिसी जी येणार आहे तर त्याचं भविष्य नजीकच्या काळात पुस्तकी तयार होईल. तर ते म्हटले की पण म्हटलं तुम्हाला रिसर्च खूप करायला लागेल. मग ते म्हटले माझ्याकडे एवढे विषय नाही की लेख मला चालू. म्हटलं तुम्ही 1-2 आर्टिकल लिहा, लोकांचे प्रश्न आले की त्याच्यावरच तुम्ही उत्तर लिहायचं, तेच तुमचं आर्टिकल, असं मी त्यांना म्हटलं. आणि झालं नक्की तसंच. आम्ही आर्टिकल पब्लिश केले, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांना इतके फोन आणि मेसेज यायचे की अक्षरशः आम्ही 3रे आर्टिकलपासून त्यांचा नंबर टाकणं बंद केलं आणि ईमेल ID द्यायचो. मग आम्हाला फोन यायला लागले, आम्ही त्या रिॲक्शन्स घ्यायचो, तो फीडबॅक त्यांच्याकडून. असं करता करता त्यांनी जवळपास 6 महिने आर्टिकल्स लिहिले आणि त्याचं पुस्तकही त्यांनी नंतर प्रसिद्ध केलं. मग त्या विषयावर तो हॉट विषय होता. आणि लोकसत्ता डिजिटल असेल किंवा मटा ऑनलाईन असेल किंवा म्हणजे कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती तो विषय हाताळला जात नसताना तो आम्ही हाताळला आणि त्याला इतकं चांगल्या पद्धतीने यश आलं. तर अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी घडल्या आणि ज्या आम्ही घडवू शकलो. त्याचं कारण एकच होतं की आम्ही अगदी जर्नलिझमच प्रोफेशनल पद्धतीने करायचं ठरवलं होतं. पण मग मीनवाईल कमर्शियल ज्या गोष्टी आहे त्या फार काही व्हायबल ठरल्या नाही, त्यामुळे ते आम्हाला फार पुढे काही करता आलं नाही त्या गोष्टीचं. मग आता जर का बघायला गेलं, तुमची आता जी वेबसाईट आहे त्याच्यावरचा सगळ्यात मेन कंटेंट काय आहे, की म्हणजे ॲनालिटिक्समुळे तुम्ही कंटेंट लिहितात, ॲनालिटिक्स बघून की लोकांचा ओघ कोणत्या दिशेने आहे असं बघून, की दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही तुमच्या हिशोबाने कंटेंट लिहितात आणि त्याच्यानंतर तुम्ही असे काय गिमिक्स वापरतात की ज्याच्याने तुमचे हिट होतात आता सध्या? मग मी काय केलं की इंडिया दर्पण मध्येच करत असताना माझंही लिखाण थोडं थांबलं होतं. आणि त्याच दरम्यान मला दैनिक नवशक्ती जे आहे फ्री प्रेस जर्नल ग्रुपचं, तर त्यांच्या संपादकांचा मला फोन आला आणि ते मला म्हटले की तुम्ही आमच्यासाठी कॉलम लिहाल का? म्हटलं नक्कीच लिहीन. त्यांना नॅशनल इंटरनॅशनल म्हणजे इंटरनॅशनल अफेअर्स या विषयामध्ये हवं होतं आणि ज्याच्यात मी काम करत होतो. तर मी त्याची लेखमाला सुरू केली तिकडे. आणि ते लिहित असताना मग मी म्हटलं की अरे आपण आपला ब्लॉग पण सुरू करायला पाहिजे. म्हणून मी blogger.com माझा ब्लॉग सुरू केला आणि मग मी तो पण रन करायला लागलो. त्याच्यावरती माझे आर्टिकल्स टाकायला लागलो आणि नवशक्ती ती लिहित होतो. पण मग मला असं लक्षात आलं की जे रनिंग विषय आहे, म्हणजे उदाहरणार्थ नरेंद्र मोदी जॉर्डनला गेले आहेत, हे जर आपण लिहिलं तर ते रन होतंच. पण त्याच्याच जोडीला जर कधी आपण एका हटके विषयावरती जर लिहिलं तर ते जास्त हिट होतं त्यापेक्षा, कारण तो विषय फार लोकांना माहीत नसतो. जसं उदाहरण म्हणून सांगतो की आता कालच माझं एक आर्टिकल आलेलं आहे. तर ते आर्टिकल कशावरती आहे तर जेन झीची खूप मोठी चळवळ जगभरामध्ये चालू आहे. तर जेन झीमुळे एखाद्या देशाचं सरकार किंवा कोलॅप्स होऊ शकतं. ही घटना आतापर्यंत काही देशांमध्ये झाली, पण तोच ट्रेंड अजून पण कायम आहे. आणि आता एका देशामध्ये ती घटना घडली युरोपातल्या, आणि तो देश कोणता, मग त्या देशात अशा काय घडामोडी घडल्या आणि ते जेन झी ॲक्टिव्ह का झाले, मग तिथले पॉलिटिकल, जिओ पॉलिटिकल किंवा स्ट्रॅटेजिकल आणि तिथले खरे ज्वलंत विषय काय आहेत, हा विषय जेव्हा मी अभ्यास केला आणि मी तो लेख लिहिला, तर म्हणजे त्या विषयाचा कुठल्याही, म्हणजे आत्ता मराठी एकाही दैनिकामध्ये त्या विषयाचा लेख आलेला नाही. आली तर 4-5 ओळीची फक्त बातमी कुठेतरी पब्लिश झाली. मग असे विषय आपण जेव्हा हाताळतो त्यावेळेस त्याला नक्कीच प्रतिसाद मिळतो, कारण वाचकाला वेगळं हवं आहे. आणि या पूर्ण मीडियाचं, डिजिटल असो किंवा प्रिंट असो, एक सत्य हे युनिव्हर्सल आहे, ते म्हणजे की कंटेंट हा बाप आहे. कंटेंट हा कधीच जुना होऊ शकत नाही, तो कधीच मरणार नाही. तुमच्याकडे कंटेंट काय आहे, कसा आहे, याच्यावर सगळा खेळ आहे. कंटेंट जर आपण वेगळा आणि चांगला देऊ शकत असलो तर ते 100% हिट होतं. जसं उदाहरण म्हणून सांगतो की बरेच जण म्हणतात की वाचन कमी झालेलं आहे. बिलकुल वाचन कमी झालेलं नाही आहे. आपल्याकडे समजा 10 प्रकाशन संस्था असतील, तर त्या प्रकाशन संस्थांना जर आपण भेटी दिल्या आणि त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली की तुमच्याकडे पुस्तक प्रसिद्धी जी आहे ती बंद झाली का, तर बिलकुल नाही. उलट आधीपेक्षा वेग आलेला आहे. मग त्याच्या प्रती खपत नाहीत का, तर वाढतायत. आत्ताच पुणे बुक फेस्टिवल होतोय, तर तिथे पुस्तकं विकली जात नाही आहेत का,
अक्षरशः प्रचंड गर्दी आहे. सगळे पुस्तक प्रकाशक हे पुणे बुक फेस्टिवलची वाट बघतात, वर्षभर त्याची तयारी करतात, कोट्यवधी रुपयाची उलाढाल होते, कोट्यवधी रुपयाची पुस्तकं विकली जातात. म्हणजे वाचक वाचतोय का? तर वाचतोय, फक्त त्याचा आशय, त्याच्या वाचनाची सवड, त्याच्या वाचनाचे विषय हे बदलले आहेत. आणि ते जर आपण देऊ शकलो तर 100% वाचकाला जे हवंय ते तो घेणारच आहे, तो शोधणारच आहे. मग आता हे सगळं मिळवण्यासाठी म्हणजे तुम्ही कंटेंट मिळवण्यासाठी सोर्सेस जे वापरतात ते म्हणजे सोर्सेस म्हणजे हे इट इज लाईक की तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट्समधले वापरतात, AI वरती तुम्ही थोडेफार रिलाय आहात की नाही आहात? सोर्सेसच्या बाबतीत असं आहे की आता मीडिया खूप व्हास्ट झाला आहे. म्हणजे समजा मी न्यूयॉर्क टाइम्स समजा फॉलो करत असेल तर आज मी कुठल्याही एका मीडिया हाऊसवर किंवा एका वेबसाईटवर म्हणा किंवा एका चॅनलवरती मी डिपेंडंट राहावं किंवा लायबिलिटी माझी राहावी अशी परिस्थिती नाही आहे. कारण अक्षरशः इन्फॉर्मेशनचा स्फोट झालेला आहे आणि सगळ्या ठिकाणाहून इन्फॉर्मेशन आढळते. कुठे कुठे तुम्हाला फक्त न्यूज वाचायला मिळेल, कुठे कुठे तुम्हाला व्ह्यूज वाचायला मिळेल, कुठे कुठे तुम्हाला न्यूज प्लस व्ह्यूज मिळेल, कुठे कुठे तुम्हाला वेगवेगळे अँगल्स वाचायला मिळतील, कुठे तुम्हाला वेगवेगळ्या एक्सपर्ट्सचे लेख वाचायला मिळतील की जे कुठेच मिळत नाही. म्हणजे ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन असेल किंवा कार्नेगी असेल किंवा वॉशिंग्टन पोस्ट असेल, न्यूयॉर्क टाइम्स असेल, रॉयटर असेल, AFP असेल, असे वेगवेगळे मीडियम आहेत की ज्याला आपण सतत फॉलो करत राहतो. किंवा मी माझं उदाहरण सांगतो की मी सतत त्याच्या टचमध्ये असतो, बघत असतो तिथे काय घडतंय, काय पब्लिश होतंय, हे सतत जाणून घेत असतो. आणि मग त्याच्यातून मला कळतं की मी म्हणजे लेख माझा एक जरी आठवड्यातून प्रसिद्ध होत असला तर मी आठवडाभर त्या विषयावरती काम करतो. कारण विषय शोधणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. मी 3 ते 4 विषयांवरती आठवडाभर काम करत असतो. म्हणजे एका विषयावरती मी अल्टिमेटली लिहितो, पण त्याच्या आधी माझी प्रोसेस अशी असते की मी 3 ते 4 विषय शोधत राहणं, ते बघणं, मग कुठला विषय त्याच्यापेक्षा सरस आहे त्याच्यावरती मनातल्या मनात चर्चा करणं किंवा त्याबद्दलची माहिती जाणून घेणं, हे सगळं करत असताना मग मला लक्षात येते की रीडर्स. आणि मी आता म्हणजे मधल्या पिरियडमध्ये मला सांगायचं राहिलं की मला आकाशवाणीचा खूप खूप मोठा अनुभव आहे की म्हणजे प्रिंट असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, रेडिओ असेल, सगळ्या क्षेत्राचा मला अनुभव आहे. म्हणजे मी आकाशवाणीसाठी गेल्या 15-16 वर्षापासून काम करतोय. म्हणजे इंटरव्ह्यूज असतील किंवा त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतील, त्यामुळे मला त्याही मीडियाची माहिती. म्हणून मग मी कुठलंही टास्क करताना मी रीडर्सचा जास्त विचार करतो. आमची इंडिया दर्पणची वेबसाईट हिट होण्यामागे त्यात एकमेव कारण हेच होतं की आम्ही सगळ्यात जास्तीत जास्त वाचकाचा विचार करायचो की रीडरला नेमकं काय हवं आहे, आपला जो व्ह्युअर आहे त्याला नेमकं काय हवं आहे. हा विचार करून जर आपण काही डिझाईन करत असू किंवा काही तयार करत असू किंवा ते प्रोव्हाइड करत असू तर त्याला यश हे 100% येणार. तुमच्या वेबसाईटमध्ये जेव्हा तुम्ही डिझाईन केलं होतं, इंडिया दर्पण म्हणा किंवा आता तुमची जी ब्लॉगस्पॉट आहे त्याच्यावरती तुम्हाला व्ह्यूज दिसतात, तुम्ही किती बघितले याच्यावरती. हो. तर अंदाजे असं तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त व्ह्यूज येतात? म्हणजे क्राईम असेल, एंटरटेनमेंट असेल किंवा कोणत्या बीटला सगळ्यात जास्त व्ह्यूज असतात? आणि यूथ सर्वात जास्त कुठे जातो तुमच्या हिशोबाने, तरी कोणत्या व्ह्यूज ह्याच्याकडे बघतो? हां, सांगतो. कसं आहे की क्राईम हा जो सेक्टर आहे ना ते हॅपनिंग आहे. म्हणजे एखादा अपघात घडला, बरोबर, त्या अपघातामध्ये काय लॉस झालेला आहे इथपासून, तर नेमकं घडलं काय आहे. म्हणजे क्राईम म्हणजे की कुणाचा खून केला हेच नाही, तर एखादा ॲक्सिडेंट, जसं मी म्हटलं की एखादा हॅपनिंग आहे. त्या हॅपनिंगमुळे लोकांना निर्माण होणारी उत्सुकता आहे. म्हणजे उदाहरणार्थ की समजा एखादी मुलगी आहे आणि ती रात्रीच्या सुमारास ऑफिसमधून घरी जात होती आणि तिच्या संदर्भात एखादा वाईट अनुभव घडला तिला, तर हे हॅपनिंग आहे. ती घटना जरी क्राईमची आहे पण ते हॅपनिंग आहे. आणि घराघरात मुली असतात, कोणाची बहीण असते, कोणाचं आई असते किंवा मुलगी असते, कोणाची पत्नी असते. प्रत्येकजण त्या अँगलने विचार करतो की हे त्यांच्या बाबतीत घडलं, उद्या आपल्या बाबतीत पण होऊ शकतं, पण त्यांच्या बाबतीत काय घडलं नेमकं. म्हणून लोक उत्सुकतेपोटी ते वाचतात. म्हणून प्रत्येकजण रिलेट करतो की हे तिथे घडलं, की समजा चेन स्नॅचिंग घडलं, कसं घडलं, किंवा एखादी महिला मृत्युमुखी पडली समजा ॲक्सिडेंटने, मग तो ॲक्सिडेंट झाला म्हणजे नेमकं काय झालं, कोणाची चूक होती त्याच्यात, त्या महिलेची चूक होती की दुसऱ्याची होती. लोकांना हे प्रश्न पडतात आणि त्याचे उत्तरं शोधण्यासाठी ते वाचतात. म्हणून त्याला हिट चांगले मिळतात. आणि क्राईम नंतर मग ज्या स्पायसी न्यूज, म्हणजे आता पॉलिटिक्स एखादं घडतंय पण त्याच्यामध्ये काय गमक आहे,
न्यूज बिहाइंड द न्यूज. न्यूज बिहाइंड द न्यूज म्हणजे त्याच्यात घडलं काय आहे नेमकं ते लोक शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी मगाशी एक स्टेटमेंट वापरलं की माहितीचा विस्फोट झालेला आहे अक्षरशः. त्यामुळे लायबिलिटी अशी काही राहिली नाही. म्हणजे इंडिया दर्पणमध्ये किंवा लोकसत्ता ऑनलाईनमध्ये मी बातमी येईल तेव्हाच वाचेल असं नाही. मी ट्विटरवरती आहे आणि मला एखादं ट्विट मिळालं तर मी तिथे पण मला माहिती मिळते. मी इंस्टाग्राम कशी चेक करतात? ऑथेंटिसिटी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की एखादी घटना घडलेली आहे तर त्याचं क्रॉस चेकिंग करणं, भले कॉम्पिटिशन कितीही असेल पण आपण जोपर्यंत क्रॉस चेकिंग करत नाही, व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत ती प्रसिद्ध न करणं हा नियम आम्ही पाळला आणि अजूनही पाळतो आणि ते गरजेचं आहे. बरेच जण कॉम्पिटिशनच्या ओझ्याखाली म्हणा, प्रेशरखाली म्हणा न्यूज ब्रेक करतात, नंतर ती खोटी निघते किंवा त्याच्यात तथ्य वेगळे आढळतात. तर अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आमच्या बाबतीत कधी झाल्या नाही पण इतरांच्या बाबतीत आम्ही बघितलं. तर ती बातमी बदलण्याची वेळ यावी किंवा ती बातमी डिलीट करण्याची वेळ यावी असं होऊ नये म्हणून तासभर उशीर झाला चालेल किंवा 2 तास उशीर झाला तर चालेल पण देताना आपण ती खात्री करूनच घेतली पाहिजे. मग आता खात्री करण्यासाठी वेगवेगळे सोर्सेस आहे. म्हणजे समजा आता क्राईमची बातमी आहे तर त्या भागातलं जे पोलीस स्टेशन आहे किंवा पोलीस आहे ते त्याच्या बाबतीत खात्री करू शकतात. किंवा एखादी मोठी घटना घडलेली आहे तर त्या भागातले जे जिल्हाधिकारी आहेत किंवा तहसीलदार आहेत ते त्याच्यावरती कमेंट देऊ शकतात, ते कन्फर्मेशन आपल्याला देऊ शकतात. पण आता काही तर ती आपण दिवसांपूर्वी खात्री एकच मिनिट तुम्हाला इंटरप्ट करतो की धर्मेंद्रचे जे काही झालं होतं धर्मेंद्रच्या बाबतीत, हो सो तुमच्या बाबतीत तसं झालं नाही की धर्मेंद्रच्या बाबतीत न्यूज टाकून झाली की ते जायच्या अगोदरच लोकांनी टाकलं की हो हो So, अशा वेळेस जेव्हा तुम्ही पण काय कराल सगळ्यात पहिले की धर्मेंद्रचं तुम्ही कोणाला कॉन्टॅक्ट नाही करू शकत, अशा वेळेस तुम्ही काय कराल, तुम्ही गुगलवर टाकणार. जर का तिकडच्या माध्यमांनी जर का असं केलेलं असेल तर हाऊ यू व्हेरीफाय इट? नाही, त्याच्यासाठी व्हेरिफिकेशनच्या वेगवेगळ्या प्रोफेशनल पद्धती आहेत. कारण ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत त्या हॉस्पिटलचं मेडिकल बुलेटिन निघत असतं, त्या हॉस्पिटलचे डॉक्टर्स असतात आणि कुणीही तुम्हाला इतक्या स्पष्टपणे कधीच सांगू शकत नाही. पण तुमचे सोर्सेस किती डेव्हलप आहेत, तिथे काम करणारे एखादे डॉक्टर आहेत पण तुमचा आणि त्यांचा रॅपो जर कधी चांगला असेल तर गुडफेथमध्ये किंवा अगदी फ्रेंडली ते तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतात की ही इज अलाइव्ह ऑर नॉट. त्यामुळे तुमचे सोर्सेस कशा स्वरूपाचे याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि आता काय झालं आहे माहिती आहे का की सगळ्याच मीडियामध्ये एक पद्धत आहे की समजा एक XYZ व्यक्ती आहे तर ती सिरियस जर असेल तर ते दैनिक असतील किंवा तो मीडिया असेल तो त्यांच्याशी रिलेटेड जे जे काही गोष्टी आहेत ते सगळं रेडी करून ठेवत असतो. म्हणजे अगोदरच त्यांची फ्रेम बिम रेडी असते, सगळं रेडी असतं, सगळं रेडी असतं आणि ते फक्त ब्रेक होण्याचा अवकाश हे लगेच सुरू करतात. म्हणजे अगदी दैनिकांमध्ये पेज लावून सेट असतं, आर्टिकल सुद्धा तयार केलेले असतात, ते सुद्धा रेडी असतात. त्यांचा जीवन प्रवास असेल किंवा त्यांच्याशी घडलेल्या ज्या गोष्टी असतील ते सगळं रेडी असतं. म्हणजे समजा उदाहरणार्थ की समजा आता धर्मेंद्र जरी मुंबईत राहत असले आणि त्यांची कारकीर्द मुंबईत असली तरी सुद्धा त्यांचं नाशिक मधलं काय कनेक्शन आहे किंवा नाशिकमध्ये ते कधी आले होते किंवा काही घटना घडली होती का, तर याच्या संदर्भातलं जे काही आहे तर त्याची बातमी सुद्धा रिपोर्टरकडनं तयार करून ती रेडी करून ठेवली जाते. किंवा आता काही माध्यमं इतके चांगले आहेत की त्यांची डिजिटल लायब्ररी इतकी स्ट्रॉंग आहे. म्हणजे आता सकाळसारखं दैनिक आहे, त्यांची डिजिटल लायब्ररी इतकी स्ट्रॉंग आहे की नुसतं सर्च मारलं तरी जुन्या गोष्टी त्यातलं आपल्या समोर येतात आर्काइव्हमध्ये आणि आपण ती बातमी लगेच रेफरन्सने सगळं रेडी होऊ शकतं. म्हणजे असं सगळं, कारण ती काळाची गरज पण आहे, कारण त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही. आता ते रेडी करून ठेवलं तर ते दुसऱ्याच दिवशी वाचकाला इमिजिएटली देऊ शकतात. ओके, म्हणजे स्पीड जो आहे, काळाच्या बरोबर त्यांना राहायचं असेल तर हे त्यांना गरजेचं आहे. पण ही तयारी करत असताना आपण शेवटी ते एक शस्त्र आहे, तो एक बाण आहे, तो एकदा सुटला तर सुटला, तो परत घेता येत नाही. त्यामुळे ती खात्री करणं, ती खातरजमा करणं, त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया हा तितका आपल्याकडे मॅच्युअर नाही असं म्हणायला लागेल की जो खूप वेगाने पळतोय. म्हणजे असं कधी झालं नाही की प्रिंट मीडियाने ती बातमी छापली आणि नंतर कळालं की ते चुकीचं होतं, असं फारदा होत नाही. 4 वेळेस खात्री केल्यानंतर, 10 वेळेस क्रॉस चेक केल्यानंतर ती पब्लिश होते. त्यामुळे आता प्रिंट मीडिया तरी किमान ते तत्त्व पाळतोय, ते प्रिन्सिपल्स फॉलो करतोय. पण इलेक्ट्रॉनिक मीडियाचं तसं नाही, कारण माहितीचा विस्फोट जरी झाला तरी चॅनल्सची संख्या प्रचंड वाढली आणि या स्पर्धेमुळे पण कदाचित ते होत असेल. पण ते शेवटी आता त्या संपादकाचा तो निर्णय आहे की त्यांनी काय करायचं आहे. पण आता एक तुम्हालाच क्वेश्चन विचारतो याच्यात की तुमच्या याच्या ऑर्गनायझेशनबद्दल की तुम्हाला डेली न्यूज अपडेट करण्यासाठी तुमच्यावरती सुद्धा प्रेशर येतं का, जर यू आर रनिंग ऑन युअर ओन स्वतः याच्यावरती, एवढ्या जर का बातम्या गेल्या नाही तर माझा व्ह्यूवर कमी होतो, असं होऊ शकतं की जर का तुम्ही एक दिवस बातम्याच टाकल्या नाही तर काही दिवसांनी तुमचा तो अल्गोरिदम तुम्हाला हे करायला लागतो, मागे टाकायला लागतो. सो
तुमच्यावरती बर्डन असतं की एवढ्या एवढ्या न्यूज तरी पडल्या पाहिजेत, असं आहे का? आणि जर का असेल तर तुम्ही टेक्नॉलॉजिकली काय करतात की ज्याच्याने तुम्हाला म्हणजे न्यूज तुम्हाला तुमच्या हाताखाली तर तुम्ही स्वतः लिहितात, तर कधी कधी तुम्ही याच्यासाठी वेगळ्या काही टूल्सची गरज घेतात, समवेअर यू रेफर, असं काही करतात का? नाही, असं तर कधीच होत नाही की आज दिवसभरात बातमीच गेली नाही. बातम्या पडतात, पण बातम्यांच्या स्पीडपेक्षा ना बातम्यांची क्वालिटी आणि कंटेंट काय आहे ना त्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणजे उदाहरणार्थ की एखादी बातमी आहे की समजा आता उदाहरणार्थ जसं मी म्हटलं की धर्मेंद्र गेले, ही बातमी सगळ्यांनीच दिली, पण धर्मेंद्र आणि नाशिक याचं समजा काही कनेक्शन आहे आणि मी ती वेगळी बातमी जर देऊ शकलो तर इतरांच्या याला ज्या हिट मिळाल्या त्या माझ्या एका बातमीला पण मिळू शकतात. शेवटी मी देतो काय आहे, कशा अँगलने देतोय, मी विषय कुठला हाताळतोय, याच्यावरती सगळं अवलंबून आहे. त्यामुळे दिवसभरातलं हिट्स मला कदाचित एका बातमीला पण मिळू शकतात, ती बातमी प्रचंड व्हायरल होऊ शकते. म्हणजे सांगायचा मुद्दा हाच आहे की आपल्याकडे कंटेंट काय आहे. आपण तो म्हणता एक मिनिट, तुम्हाला चहा आला असेल तिकडून. येस, हा आलो, एक मिनिट. बापरे, सर एक ब्रेक घेऊया. हो. मॅडम ते चहा पाठवलेला आहे. अरे बापरे. Yes. पण ते हे पॉज करून टाक. येस, दॅट्स व्हॉट. येस, नाही ओके. म्हणजे एक दैनिक आहे तर त्यांनी त्यांचं यूट्यूब चॅनल सुरू केलं. तर त्या यूट्यूब चॅनलसाठी जो काही व्हिडिओ म्हणजे त्यांचं रिलिजियस यूट्यूब चॅनल आहे ते, बरोबर. मग त्याच्यात त्यांनी काय केलं की गावागावांमध्ये छोटे मंदिरं असतात, मग तिथे आरती होते, काकड आरती होते म्हणा किंवा देवाची आरती होते. मग त्यांनी त्याचे व्हिडिओ शूट केले. आता ते कोणी शूट केले, त्यांचा जो कोणी गावातला वार्ताहर आहे त्यानेच त्याच्या मोबाईलमध्ये शूट केलं. जो साधा रिपोर्टर म्हणून प्रिंटसाठी काम करतो त्याने ते शूट केलं. ते त्यांनी ऑफिसला पाठवलं. इकडे डिजिटल मीडियाची टीम बसली, मग त्यांनी त्याच्यात ग्राफिक्स हे ते वगैरे सगळं वापरलं आणि ती जी आरती आहे किंवा ज्या काही गोष्टी आहे किंवा तिथला उपक्रम म्हणा किंवा कार्यक्रम म्हणा, तर तो त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने ते पब्लिश करतात, ब्रॉडकास्ट करतात. त्याच्यामुळे झालं असं की समजा मी न्यूयॉर्कमध्ये राहतो, पण मी XYZ गावाचा आहे, भारतातल्या महाराष्ट्रातल्या वगैरे, मला आत्मीयता आहे ना माझ्या गावाबद्दल. मला अमेरिकेत बसून जर कधी मला माझ्या गावाची आरती जर बघायला मिळत असेल मी का नाही बघणार. म्हणजे बरं, याच्यात सांगायचा मुद्दा असा आहे की जो कंटेंट क्रिएटर आहे, ज्याने व्हिडिओ बनवला, तो जो रिपोर्टर होता, स्ट्रेंजर होता, त्याला किती पैसे मिळाले? त्याला नॉर्मल पैसे मिळाले. पण आता तो यूट्यूब चॅनलला अपलोड झाला आहे तर त्याचे किती जरी व्ह्यूज झाले आणि तो कायमस्वरूपी राहणार आहे, म्हणजे कायमस्वरूपी पैसे मिळणारच आहे ना. येस, त्या मीडिया हाऊसला. हे मला सांगायचं उदाहरण आहे की रेव्हेन्यू कमी झालेला नाही, फक्त त्याचे काय म्हणतात त्याला, रेव्हेन्यू येण्याचे दार जे आहेत ते खूप वाढलेले आहेत, वेगवेगळे आहेत. सगळीकडून पैसा येतोय, कमी जास्त येतोय. समजा इकडून 100 रुपये येतात तर तिकडून 10 रुपये येतात, तिकडून 1000 रुपये येतात. पण तुमच्या याच्यामध्ये विचारलं गेलं मी जर का, तर तुम्ही जर का रेव्हेन्यू मॉडेल जर का तुम्ही सांगितलं तर की असं, तर तुम्ही अशा नवीन ॲक्टिव्हिटीज करतात आहे का तुमच्या ह्याच्यामध्ये की आता हा एक रेव्हेन्यू मॉडेल माझा दुसरा असेल, हा तिसरा असेल, असं काही फ्युचर प्लॅन आहे? नाही, ॲक्च्युली आम्ही तो प्रयोग कधीच केला नाही आणि करणारही नाही, कारण आम्ही प्रोफेशनल जर्नलिझमला खूप मानतो. म्हणजे जर्नलिझम मध्ये पोट भरत नाही. हो ना, मग मी तेच सांगतोय. तुम्ही सक्सेसफुल कसे होणार? हा, मग तो मुद्दा आहेच ना. मग तिथेच तर आता आमची कसोटी आलेली आहे की आम्ही काय करावं, आम्ही थांबावं की सुरू ठेवावं. कारण रेव्हेन्यू जनरेट होत नाही. आणि त्यात पण मी एक महत्त्वाचं सांगणार आहे की ज्या गुगलच्या ॲड्स आहेत ज्या येतात आणि ज्या रेव्हेन्यू देतात किंवा यूट्यूब आहे, हे सगळ्यात धोकादायक आहे, सगळ्यात धोकादायक. त्याचं कारण असं की आपल्याकडे भारतामध्ये कायदा नसल्यामुळे गुगल त्यांच्या जाहिराती कुठे दाखवतं? तुमच्या वेबसाईटवरती, कुणाच्याही वेबसाईटवरती, म्हणजे कंटेंटवरती. तो कंटेंट ते जनरेट करतात का? नो, ते जनरेट दुसरे करतात. पण त्या कंटेंटवरती ते त्यांच्या जाहिराती फुकटमध्ये दाखवतात, म्हणजे फुकटचा कंटेंट आहे. या पलीकडे ऑस्ट्रेलिया आणि अजून काही 4 देश आहेत की जिथे कायदा झालेला आहे. त्यांनी गुगलला सांगितलं की तुम्हाला जो कंटेंट क्रिएटर आहे त्याला तुम्हाला पैसे द्यावे लागतील. म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरती जर तुम्हाला जाहिरात द्यायची असेल तर तुम्हाला त्या वेबसाईट ओनर जो आहे, वेब डेव्हलपर आहे किंवा जो वेबसाईटचा ओनर आहे, त्याला पैसे तुम्हाला द्यावे लागतील.
हा कायदा त्यांनी केला, त्यामुळे गुगलला प्रचंड मोठे पैसे तिथं द्यावे लागले. आपल्याकडे तो कायदा नसल्यामुळे ते झेंड्यावर पंढरपूर आहे. म्हणजे काय की ते दाखवत आहेत, जाहिराती दाखवत आहेत. पण आता त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की गुगलचं कुणीही ऑफिस नाशिकमध्ये नाही, भारतामध्ये नाही. त्यांचा फक्त ईमेल आय डी दिलेला असतो, आपण त्याला रिप्लाय करायचा आणि त्याला रिप्लाय त्यांनी दिला तर ठीक आहे, नाही दिला तरी ठीक आहे. म्हणजे काय की समजा त्यांनी 100 ॲड्स चालवल्या, पण त्यांनी समजा तुम्हाला 10च ॲड्सचे पैसे दिले, तर तुम्हाला काहीच क्लेम करायला जागा नाही, तुम्ही काहीच बोलू शकत नाही. तुम्हाला जे मिळालं ते मुकाटपणे तुम्हाला घेणं आहे, तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे की उदाहरणार्थ की मी जे उदाहरण सांगितलं तर असं नाही होत की 100 ॲड्स त्यांनी दाखवल्या आणि आपल्याला 10 दाखवल्या, तर ते 100च दाखवतील, पण ते म्हणतील की तुमचे व्ह्यूअर कमी आहेत, आमच्या बातम्या जास्त बघितल्या गेल्या नाही. मग ते काही कारण देतात, पण ते जस्टिफाय आपण करू शकत नाही. किंवा मग त्यामुळे होतं काय, मी अगदी खरं उदाहरण सांगतो. माझा एक मित्र आहे, त्याची पुण्यामध्ये वेबसाईट आहे. तर सुरुवातीला त्याला साधारण 1 ते 2 लाख रुपये महिन्याला गुगलकडनं ॲड्सचे मिळायचे. मग असं करता करता तो त्याचा रेव्हेन्यू वाढत गेला आणि त्याला एक साधारण 2-3 महिन्यानंतर 13 लाख रुपये महिन्याला यायला लागले, चांगल्या पद्धतीने. मग आता 13 लाख रुपये जर येत आहेत, तर जो पण कोणी ओनर असेल तो काही सगळे पैसे स्वतःसाठी ठेवणार नाही, त्याला पण उत्साह वाढतो. मग त्याने मोठा सेटअप केला, मोठं ऑफिस घेतलं, कम्प्युटर्स घेतले, रिपोर्टर्स, स्ट्रिंजर्स, कॅमेरामन, सेटअप चांगला केला आणि त्याचा व्याप वाढवला. साधारण त्याला एक 4-5 महिने 13 लाख 14 लाख वगैरे असे पैसे आले आणि तो 13-14 लाखावरून परत डायरेक्ट 5 लाखावर आला. म्हणजे इतका मोठा शॉर्टफॉल झाला की तो विचार करत बसला. मग त्याला वाटलं अचानक काही झालं असेल, मग त्याने मेल वगैरे केले, सगळ्या काही गोष्टी आल्या, पण त्याच्याने काहीच झालं नाही. मग शेवटी तो 13 लाखाचा 5 लाखावर आला आणि 5 लाखाचा तो 1 लाखावर आला काही महिन्यांनी. मग शेवटी तो केलेली इन्व्हेस्टमेंट आहे, तो अचानक तर काढू शकत नाही. तो रिपोर्टरला पण म्हणू शकत नाही की तुम्ही उद्यापासून घरी जा, पण त्याच्यावर असा प्रसंग आला तर तो काय करू शकतो. म्हणजे ही जी परिस्थिती ही प्रचंड धोकादायक आणि वाईट आहे. हे मीडियासाठी पण वाईट आहे, हे सरकारसाठी पण वाईट आहे. कारण शेवटी काय आहे की याच्यामधून जो रेव्हेन्यू आहे तो सरकारला पण जाणार आहे. समजा माझं इन्कम वाढलं तर मी इन्कम टॅक्स भरणारच आहे ना. माझं इन्कम कमी असेल तर मी इन्कम टॅक्स पण कमीच भरणार आहे. माझं इन्कम टॅक्स जर इन्कम जर वाढला तर मी इन्कम टॅक्स पण जास्तच भरणार आहे. किंवा मला जरी मी इन्कम टॅक्स नाही भरला, मी इन्कम टॅक्स त्या स्लॅबमध्ये, तर माझा खर्च वाढतो ना. मी लोकल बाजारामध्ये खर्च करतो, मी रिपोर्टरला पैसे देतो, रिपोर्टर स्वतःसाठी खर्च करतो. म्हणजे हे शेवटी चक्र आहे. मग याचा फटका जरी एका इंडिव्हिज्युअलला बसतोय असं म्हणून चालणार नाही, तर पूर्ण देशालाच फटका बसतोय. पण याच्यावरती कोणीच बोलायला तयार नाही आणि याच्यावर फार कोणाचा अभ्यासही फार नाही. त्यामुळे असे प्रकार, आता उदाहरण म्हणून सांगतो की आता जसं हे गुगलचं मी सांगितलं, तसं यूट्यूबचं घ्या. यूट्यूबचे समजा तुमचे 1 लाख व्ह्यूज झाले तर तुम्हाला फक्त 1,000 रुपये ते देतात किंवा 5,000. म्हणजे शेवटी त्याच्यात पण बरेच आहेत की किती जॉग्राफिकल लोकेशनमधून तुमचा व्हिडिओ बघितला जातोय, काय वगैरे वगैरे, मग त्या ॲड्सचा रेट काय आहे वगैरे वगैरे. पण जो कोण यूट्यूब चॅनल होल्डर आहे तर त्याला जे पैसे मिळत आहेत त्याच्यात तो समाधानी आहे. कारण तो काहीच करू शकत नाही, तो केस दाखल करू शकत नाही किंवा त्यांच्या अगेन्स्ट काही करू शकत नाही. फार फार तो मेल करू शकतो. म्हणजे हे सर्रास चाललं आहे आणि त्याच्यामुळे ते खूप धोकादायक आहे. म्हणजे ते सस्टेन नाही आहे की हे तुम्हाला दर महिन्याला 5 समजा 1,000 रुपये मिळणार आहे तर ते कंटिन्यू मिळत आहे किंवा त्याच्यात वाढत आहे, पण ते कमीही होतात. जसे वाढतात तसे कमीही होतात. त्यामुळे जो ऑनलाईनचा सोर्स म्हटला जातो, रेव्हेन्यू सोर्स, तर तो पण काही खूप खात्रीशीर आहे असं बिलकुल नाही. मग आता तुम्ही जर का जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती, पहिली न्यूज जेव्हा पडली होती तुमची, तर कोणताही जेव्हा नवीन वेबसाईट असते, नवीन कंटेंट त्याच्यावरती पडतो, त्याच्यावरती म्हणजे असं पडल्या काही लगेच व्ह्यूज येत नाहीत. नाही. सो पहिले तर तुम्हाला तर झालं असेल ना की असं लो व्ह्यूज, मग याच्यानंतर तुम्ही सुरुवात केली. सो जस्ट म्हणतो की जर का नवीन लोक ज्या मीडियाचा वापर करतात ते, तर त्यांना व्ह्यूजच मिळत नसतील, तर कसे काय कोणी जर्नलिस्ट होतील याच्या पुढे? काय म्हणजे ते मोठं चॅलेंजच आहे. आणि मी जसं म्हटलं की शेवटी तुमच्याकडे काय कंटेंट आहे, की समजा पंतप्रधान मोदी यांनी भाषण केलं तर ती बातमी सगळीकडेच आहे. बरं, मी स्वतः PMOला फॉलो करतो, मी स्वतः नरेंद्र मोदींना फॉलो करतो, तर मीच जर त्यांचं ट्विट बघितलं तर मी ती बातमी कशी बघणार? तुमच्याकडे कंटेंट काय आहे
याच्यावरच सगळं अवलंबून आहे. आणि तुम्ही कशा पद्धतीने दाखवताय, कुठल्या प्लॅटफॉर्मवर दाखवताय. म्हणजे समजा मी फेसबुक फॉलो करतो, बरोबर, मी फेसबुक युजर आहे, पण तुमचा मीडिया फेसबुकमध्ये नाहीच आहे, तुमची फक्त वेबसाईट आहे, पण फेसबुक तुमचं पेज नाही आहे, मग ते मला मिळेल का? नाही. म्हणजे मला सगळ्यांचाच विचार करायला लागेल की आपला रीडर कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये. मी ट्विटर फॉलो करतो का, मी फेसबुक पेज आहे का माझं, इंस्टाग्राम आहे का. मग तुम्हाला त्याच्यावर टाकायला थोडा वेळ लागत असेल प्रत्येक न्यूज तिकडे अपलोड करायला. 100% सो त्याच्यासाठी इट इज टाइम कन्झ्युमिंग. हो हो हो. म्हणजे तुमचं एक पहिले कंटेंट वरती लक्ष द्यायचं, म्हणजे कंटेंट जीव तोडून लिहायचा. कंटेंट जीव तोडून लिहिल्यानंतर बरोबर. तो पब्लिश करण्यासाठी अल्गोरिदमचा विचार, कुठे कुठे व्ह्यूवर्स त्याच्यावर टाकायचा, अँड देन यू जस्ट वेट अँड वॉच. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की 2020च्या दरम्यान फाये डिसुजा या टाइम्स नाऊच्या एडिटर होत्या, बरोबर, युट्यूब चॅनल त्यांचा. हां, नाही त्याच्या आधीची गोष्ट. यूट्यूब चॅनल त्यांनी नंतर क्रिएट केलं. हो. मग त्यांनी क्विट केलं. ते क्विट केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम काय केलं असेल की त्यांनी कंटेंट जनरेट असा केला की इंस्टाग्राम हे त्यांनी टूल वापरलं आणि इंस्टाग्रामवरती त्यांनी असे व्हिडिओज सुरू केले की जे लोकांना अपेक्षित आहे की दिवसभरात काय घडलं, जगभरात काय घडलं, भारतात काय घडलं याची माहिती देणारे व्हिडिओज त्यांनी इंस्टाग्रामला सुरू केले. आणि त्याचा फायदा असा झाला की कोट्यवधी किंवा लाखो लोक त्यांच्याशी जोडले गेले. म्हणजे असं नाही आहे की मी मिरर नाऊ किंवा टाइम्स नाऊच बघितलं पाहिजे, माझी कोणाशी लायबिलिटी नाही आहे. आज माझ्याकडे इतके सारे प्लॅटफॉर्म्स आहेत, इतके सारे ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. म्हणजे जसे मीडियाचे ऑप्शन्स आहेत तसे टूल्स पण आहेत माझ्याकडे. फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, थ्रेड आहे, लिंक्डइन आहे, सगळ्याच आहेत. मग ज्याच्यावर मी गेलो आणि जिथे मला जे दिसलं तिथे मी रीड करून टाकतो किंवा तिथे मी बघतो. मग मला कुठल्या माध्यमातून मिळतंय माझ्यासमोर ॲज अ रीडर म्हणून, सगळ्या स्वरूपात. सगळ्यात जास्त कुठून असतात? नाही, डिपेंड आहे. म्हणजे आपल्याला जे आपण हे जर बघितलं वेबसाईटचं स्टॅटिस्टिक्स जर बघितलं तर त्याच्यात आपल्याला सगळं दाखवलं होतं. म्हणजे अगदी कुठल्या ब्राउझरमधले लोक बघतायत, क्रोममधले, सॅमसंगमधले, व्हॉट्सअपवर सगळ्यात असतं का फेसबुकवर नाही? व्हॉट्सअप हे सगळ्यात फास्ट आहे आणि काय म्हणतात त्याला, ह्यूज आहे, जायंट आहे ते. आता याच्यामधलंच एक क्वेश्चन, जेनझीला जेव्हा आपण बघतो तेव्हा जेनझी इज ऑनली मोस्टली ऑन स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राम. नाव व्हेन युअर ऑडियन्स इज जेनझी, म्हणजे इन फ्युचर तुमचा जर का झाला, जेनझीला जर का अप्रोच करायचा झाला, हाऊ यू डील विथ दिस सिच्युएशन? कारण की इंस्टाग्रामवरती तुम्हाला सगळे व्हिडिओज टाकायला लागतील, सो तुम्हाला फॉर्मॅट चेंज करावंच लागेल. 100%. आणि मलाच काय, सगळ्या माध्यमांची गरजच ती आहे की असं आहे की एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे की तुम्हाला काळाच्या बरोबर जर राहायचं असेल तर तुम्हाला बदल स्वीकारावेच लागतील आणि बदल करावेच लागतील. जो बदल करत नाही तो काळाच्या मागे पडतो. जस्ट लाईक संस्कृत भाषेने कुठलाही परदेशी शब्द ॲक्सेप्ट केला नाही म्हणून आज संस्कृत तुम्हाला बोलीभाषेत तरी दिसते का? नाही. इंग्रजी भाषा बघा, इंग्रजीने सगळ्यांना सामावून घेतलं. ती वाहत्या नदीसारखी, ओंडका पण आला तरी वाहतोय, पान जरी पडलं तरी वाहतंय, एखादा माणूस जरी पडला तरी त्याला वाहून घेऊन जाते. नदी सगळ्यांना ॲक्सेप्ट करते, तसं इंग्रजी भाषेसारखं आहे म्हणून ती युनिव्हर्सल भाषा झाली. मराठी आता त्याच्या मागोमाग तसंच आहे की जसं मराठीमध्ये इंग्रजी शब्द येतात तसं माध्यमांना व्हावं लागेल. तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल, तुम्हाला बदलावं लागेल. काळ कसा बदलतोय, म्हणजे जसं आता उदाहरण सांगितलं की स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राम जर आजची पिढी जर कधी बघते आणि तो मीडियाच मी जर कधी हरवला आहे किंवा तो मीडियाच मी जर कधी दुर्लक्षित केला तर मी सक्सेसफुल होऊ शकत नाही. मग तुम्ही काय करणार आता ह्याच्यावर डील करायला? हां, मग ते करावंच लागेल ना, ते करावंच लागेल. त्याच्यामधून रेव्हेन्यू कसा जनरेट होईल ते पण पाहावं लागेल आणि त्याचं फॉर्मॅट कसं आहे ते पण शिकून घ्यावं लागेल. मी जर ट्रॅडिशनलीच फक्त तिथे देत गेलो बातम्या किंवा आर्टिकल्स तर ते ॲक्सेप्ट होणारच नाही. कारण जसा काळ बदलतोय, जसे ट्रेंड बदलत आहेत, जशा आवडीनिवडी बदलत आहेत, जशा हॅबिट्स आहेत, त्याचा विचार करून, जसं आता रील्सचं प्रचंड मोठा काय म्हणतात त्याला ट्रेंड आहे, तर अगदी काही मिनटामध्ये, काही सेकंदांमध्ये तुम्हाला बातमी सांगितली जाते. तर तो ट्रेंड समजा मी जर ॲक्सेप्ट केलाच नाही तर माझ्या बातम्या पोचणारच नाही किंवा कुठल्याही मीडियाच्या पोचणार नाही. त्यामुळे आता तुम्ही बघितलं म्हणजे आपण जर बघितलं तर आता सगळ्या सेगमेंटमध्ये एक म्हणजे एक वेगळा सेगमेंट सुरू झाला आहे इलेक्ट्रॉनिक मीडियातसुद्धा. तो म्हणजे काय, झटपट बातम्या,
पटापट 25 बातम्या, बरोबर. सुपरफास्ट बातम्यांचं 50 अर्धशतक. बातम्या, बातम्यांचं अर्धशतक, तुमच्या गावाकडची बातमी सुपरफास्ट चांदणी किंवा बातम्या. वगैरे असं. हे कशासाठी? हे कारण हे त्यांना लक्षात आलं. अजून एक दुसरं उदाहरण सांगतो की तुम्ही बघितलं असेल तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा रेव्हेन्यू खूप कमी झाला आहे, कारण टी व्ही बघणाऱ्यांची संख्या कमी झाली. मग हे सगळे लोक कुठे गेले? हे सगळे यूट्यूबकडे गेले. यूट्यूबकडे कसे गेले? की आता समजा उदाहरणार्थ की मी दिवसभर ऑफिसला जातो आणि मग मी घरी येतो ॲज अ मी रीडर. मी माझं जॉब आहे समजा 10 ते 5. मी सकाळी ऑफिसला गेलो, मी संध्याकाळी घरी आलो. मी घरी आल्यानंतर मला उत्सुकता की अरे आज दिवसभरात काय घडलं, म्हणून मग मी टी व्ही ऑन करतो. मी टी व्ही ऑन करतो, न्यूज चॅनल मी लावलं तर त्याच्यात काय होतं, एकच बातमी 20 मिनटं दाखवतात. कोणाची तरी चर्चा चालू असते किंवा एकाच बातमीचे कोणीतरी माहिती देत असतं, कोणतरी एक्सपर्टला बोलवलेलं असतं. मला त्या बातमीत इंटरेस्ट नसेल तर मग मी काय करतो, मी चॅनल बदलतो. मग मी बघतो दुसरीकडे काय चालू आहे का, मग तिथे जाहिरात चालू असते. मग मी परत चॅनल बदलतो, मग तिथे मी बघतो तर मग मला तिथे काय दिसतं, हां मग मला कुठली तरी चांगली बातमी दिसते. पण मग ती बातमी संपते आणि दुसरी बातमी सुरू होते ज्याच्यात मला इंटरेस्ट नाही आहे. पण मग मला हे कळतच नाही ना की दिवसभरात काय घडलं आहे. मग मी काय करतो, मग याच्यामुळे टी व्हीचे जे वाचक आहे प्रेक्षक आहेत ते बंद झाले. मग सगळे कुठे गेले? म्हणजे आता आपण बघितलं असेल IPLचं ऑप्शन आणि सगळ्या गोष्टी, तर टी व्हीचा रेव्हेन्यू कमी झाला खूप आणि डिजिटलचा खूप वाढला. मग हे सगळे लोक डिजिटलकडे वळाले. तर आत्ता प्रत्येक न्यूज चॅनलच्या ऑफिसमध्ये, न्यूजरूममध्ये डिजिटलचं जे सेक्शन आहे हे सगळ्यात ॲक्टिव्ह आहे. यूट्यूब चॅनल जे आहे त्यांचं ते सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह आहे. आणि तिथे आता त्यांनी काय केलं आहे की ज्या टी व्हीला पण बातम्या जात नाही अशा बातम्या क्लब करून प्रत्येक जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 10 बातम्या असं क्लब करून त्यांनी वेगवेगळे पॅकेजेस तयार केले आणि ते त्याच्यावरती पब्लिश करतात. आणि मग लोक ते बघतात, नाशिक जिल्ह्यातल्या 10 बातम्या महत्त्वाच्या किंवा बुलढाण्यातल्या वगैरे वगैरे. मग जो ज्या जिल्ह्यातला आहे तो ते बघतो. किंवा सुपरफास्ट बातम्या महाराष्ट्रात, जाणून घ्या तुमच्या माझा महाराष्ट्रात काय काय घडलं आहे वगैरे वगैरे. मग पटापट 1-1 मिनिटाची बातमी किंवा असं वगैरे. किंवा देशभरात काय घडलं, विदेशात काय घडलं, असा सगळा ट्रेंड चालू आहे. म्हणजे बघा, वाचक तोच आहे की नाही, पण त्याच्या आवडीनिवडी बदलल्या तर माध्यमांना पण बदलायलाच लागेल. म्हणजे जर मी म्हटलं की नाही लोकांनी फक्त टी व्ही चॅनल्सच बघायचे असं म्हणून चालणार. तुम्हाला मग असं वाटत नाही याच्यामध्ये की झटपट बातम्या बघण्याच्या ओघामध्ये सिरियस टॉपिकला हातच घातला जात नाहीये? म्हणजे अगोदर जसं ग्राउंड तुम्ही रिपोर्टच करत होते, तुम्ही जेव्हा तुमची जर्नलिझम सुरू झालं तेव्हा तुम्ही ऑन ग्राउंडवर जाऊन रिपोर्टच करायचे, तुम्ही स्टोरी बिहाइंड द स्टोरी लिहायचे, तुम्ही त्याच्याबरोबर काय म्हणता अख्खा दिवस 4-4 दिवस घालून रिसर्च जर्नलिझम केलं होतं. ते ह्या मीडियाने तुमचं एका झटक्यात काढून टाकलं. हां, पण त्याचं काय माहिती आहे का, कारण की सुपरफास्ट बातम्यामध्ये येणारच नाही. हो नाही. आणि काय माहिती आहे का, आजकाल असं झालंय प्रत्येकाला फक्त अपडेट व्हायचंय. नाही, अपडेट व्हायचंय. म्हणजे की समजा जसं मी म्हटलं की आपले पंतप्रधान जॉर्डनला गेले, ठीक आहे, मला एवढी माहिती पुरेशी आहे ना. ते का गेले, कसं गेले, कुठे गेले, काय फार डिटेलमध्ये मला नको आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 10 महत्त्वाच्या घडामोडी काय घडल्या मला ते फक्त जस्ट लाईक इन्फॉर्मेशन, अपडेट मला राहायचे, म्हणून मला ते अपेक्षित आहे. मग मला त्याच्यात जर वाटलं की एखादी महत्त्वाची बातमी आहे तर मग मी ती बघेन. पण तो कंटेंट काय आहे, तो आशय काय आहे, तो प्रेझेंट कसा केलेला आहे ते मग मी बघणार. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो की आता माध्यम बदललंय. म्हणजे कसं की आता एक उदाहरण सांगतो की मी काय केलं की दैनिक सामनामध्ये माझा पर्यावरणाच्या संदर्भातला एक कॉलम असतो दर रविवारी. तर मग मी त्यात काय केलं की असंच मी जे मी म्हटलं की मी वेगवेगळं वाचत असतो, म्हणजे डिजिटली सगळ्या स्वरूपात. तर मला एक फक्त 4 ओळीची बातमी एका ठिकाणी वाचायला मिळाली की उत्तर प्रदेशामध्ये नून नावाची एक नदी आहे, तर ती पुनर्जीवित झाली आणि त्या लोकांनी जल्लोष केला, अशी ती फक्त बातमी होती. मी म्हटलं असं काय घडलं तिथे. मग मी गुगलवरती बरंच शोधलं, मग मला काही फार सापडलं नाही. मग योगायोगाने माझे मध्य प्रदेशात काही कॉन्टॅक्ट्स आहेत. मग मी त्यांना विचारलं, उत्तर प्रदेशातले आहेत, मग त्यांच्याकडनं काही माहिती. मग मी त्यांच्याशी तिथल्या लोकांशी बोललो वगैरे. आणि मग तिथले काही त्या भागामध्ये जे काही यूट्यूब चॅनल्स आहेत किंवा तिथे जे काही प्रिंट आहे, जसं आपल्याकडे साप्ताहिक किंवा काय असतं, मग तिथे काही बातम्या आलेल्या होत्या, त्या मला मागवल्या आणि मग मी त्या वाचल्या. मग ते वाचल्यानंतर मला सगळा विषय कळाला की ती बातमी म्हणजे एवढा मोठा विषय हॅपनिंग का घडलं. तर एक एक साधारण 20 ते 30 शेतकरी कलेक्टरला निवेदन द्यायला गेले आणि त्यांनी सांगितलं की आमची नदी पूर्ण सुकलेली आहे, ती तुम्ही पुनर्जीवित करा. आणि त्याच्यामुळे कसे कसे परिणाम झालेले आहेत
त्या जिल्हाधिकाऱ्यांनी ते सगळं जाणून घेतलं आणि तो विषय सिरियस घेतला आणि त्यांनी ठरवलं की आपण हे करायचं. मग त्यांनी लोकसहभागातून तो सगळा विषय कसा करायचा त्याचा एक ॲक्शन प्लॅन बनवला आणि लोकांनी तयार झाले आणि त्यांनी सगळे मिळून ते ठरवलं. त्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली, त्याच्या जागी दुसरे जिल्हाधिकारी आले, तरी ते काम थांबलं नाही, ते काम झालं आणि ती नदी वाहती झाली. आणि म्हणून मग मी ते तो लेख लिहिला की आणि ती नदी खळाळती झाली वगैरे वगैरे. त्याला इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला. मला सांगलीचे एक संपादक आहेत दिवाळी अंकाचे, त्यांनी मला फोन केला आणि ते मला म्हटले की अरे तुमचा हा लेख तर फार छान आहे, पण असं पॉझिटिव्ह काही वाचायला मिळतच नाही. तर आमच्या दिवाळी अंकाला 25 वर्ष झालेले आहेत, हे 25वे वर्ष आहे. तर तुम्ही आम्हाला एक रिपोर्टाज द्याल का की जगभरात असे चांगले प्रयोग कुठे आणि कसे झालेले आहेत, त्याची सक्सेस स्टोरी सांगणारं रिपोर्टाज तुम्ही द्याल का? म्हटलं नक्कीच देईन. तर 5000 शब्दांचा रिपोर्टाज मी तिला त्या दिवाळी अंकासाठी दिला. इतका चांगला रिस्पॉन्स मला त्याच्यामध्ये मिळाला. तर काही जणांनी मला सांगितलं की तुम्ही या विषयावरती पुस्तक करा. देवा, म्हणजे मी लेख लिहिला, त्याच्यानंतर मग मी रिपोर्टाज लिहिला आणि आता मी समजा पुस्तक कदाचित लिहू शकलो तर मी तिसरा मीडिया झाला. म्हणजे हे बघा, वाचक वाचतोच आहे, पण वाचकाच्या आवडीनिवडी बदलल्या आहे. म्हणजे आता जसं आपण बघितलं की आता एक मोठा गदारोळ चालू आहे की अमेरिकेमध्ये खूप मोठ्या एप्स्टन फाईल्स ज्या आहेत तर त्या बाहेर आल्यात. वाचकाला इंटरेस्ट नाही आहे का त्यामध्ये? वाचकाला इंटरेस्ट आहे, पण कशा स्वरूपाचा इंटरेस्ट आहे? वाचकाला नेमकं काय हवं आहे? आणि एक गोष्ट आपण ही पण लक्षात घ्यायला हवी की जी साधारणतः आता सर्वसाधारणपणे जो ट्रेंड आहे की नवरा आणि बायको दोघं जण वर्किंग आहेत, तर डे टू डे त्यांच्या लाईफमध्ये प्रचंड टेन्शन आहे, फ्रस्ट्रेशन आहे. मग त्यांना निगेटिव्ह हवं आहे का? नाही, त्यांना निगेटिव्ह बिलकुल नको आहे. त्यांना पॉझिटिव्ह पण हवं आहे. म्हणून पॉझिटिव्ह बातमी जर कुठे असेल की एखादी मुलगी आहे तर ती एकदम गरीब घरातली आणि ती IAS अधिकारी झाली, तर मग ती कशी झाली याची जर सक्सेस स्टोरी जर तुम्ही दिली तर 100% त्याला बघितलं जातं, लोक वाचतात. लोकांना असं म्हणजे हे फक्त सक्सेस स्टोरी असं नाही, पण जे काही पॉझिटिव्ह, जसं मी म्हटलं की एक नदी पुनरुज्जीवित झाली, मग ती कशी झाली, त्याच्या पाठीमागची गोष्ट काय आहे. जसं रेड बस आहे, समजा रेड बस आहे अचानक तयार झालं का? मग त्याचा ओनर कोण आहे, ते स्टार्टअप सुरू करणारा कोण आहे, मग त्याने ती स्टोरी म्हणजे ते स्टार्टअप सुरू कसं झालं, त्याची जी काही काय म्हणतात त्याला, त्याची जन्मकथा कशी आहे, व्हॉट इज अ बस स्टोरी. तर हे जाणून घ्यायचं लोकांना. आणि मग ते जाणून घेत असताना की जसं आता उदाहरण म्हणून सांगतो की आता चीन आहे, आता आपल्याकडे दिल्लीच्या प्रदूषणाची चर्चा होते, सेम अशीच प्रदूषणाची चर्चा बीजिंगची होती. मग बीजिंगने करून दाखवलं, तिथे आता पोल्युशन नाही आहे. मग लोकांना हा प्रश्न पडतो की बीजिंगने करून दाखवलं, भारताला ते जमत नाही, पण मग बीजिंगने असं काय केलं? लोक त्याच्याबद्दलची व्हिडिओज बघतात, ऐकतात. आता तो एक कौशिक की कार्तिक नावाचा एक इन्फ्लुएन्सर आहे, त्याचे रील्स खूप येतात. तो चायनाला जाऊन आला, तो चायनातले इतके प्रचंड रील्स आहेत त्याचे, तर त्याने सबस्क्रिप्शन ठेवलेलं आहे. जो सबस्क्राईब करेल त्यालाच ते रील्स दिसतात, त्याच व्हिडिओ दिसतात आणि लोक सबस्क्राईब करतात. लोकांना हवं आहे. आता माझ्या ओळखीतले असे कितीतरी जण आहेत की ज्यांना पुस्तक वाचायला वेळ नाही, पण त्यांनी ऑडिओ बुकचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. जेव्हा त्यांना वेळ असेल त्यावेळेस ते ऑडिओ ऐकत बसतात. पण सर याच्यामध्ये तुम्ही फॉर्मॅट बदललंय, लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहे, त्याचा विचार जो करणार तो टिकणार. नाही, पण आता जसं तुम्ही सांगितलं की झटपट न्यूज लोकांना हवाय, पॉझिटिव्ह त्यांना बघायला आवडतंय. ॲट द सेम टाइम द नेशन इज गोइंग फ्रॉम द ह्यूज क्रायसिस लाईक दे आर किलिंग ट्रीज. म्हणजे झाडं सतत तोडायला घेतली त्या सगळ्या ह्याच्याने. नाशिकमध्ये झालं त्याचं, त्यांनी आता नाशिकचे लोक त्यावेळेस जागरूक झाले, रस्त्यावर उतरले. सेम आता ही गोष्ट अरावलीमध्ये देखील होते, अरवली डोंगराच्या रांगामध्ये. तर अशा न्यूज मेनस्ट्रीम मीडियामध्ये खूप कमी येतात किंवा आलेत तरी एकदम छोट्याशा 1 कॉलम, जसं तुम्ही म्हणालात की 1 कॉलमची बातमी त्याची तयार होते. सो जर्नलिझम इज म्हणतात नाही का की जर्नलिझमचं सगळ्यात मेन काय आहे की जे समाजात चाललंय ते तुमच्या वृत्तपत्रामध्ये किंवा तुमच्या याच्यामध्ये दिसलं पाहिजे. सो अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं की जर्नलिझमचा ट्रेंड काय? नाही बघा, जे घडतंय ते दाखवणं, जे सत्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं ही खरी पत्रकारिता आहे. पण आता त्याला शेवटी त्या माध्यमाचा मालक, संपादक हा कोण आहे, त्यांचे इंटरेस्ट काय आहेत आणि त्यांना काय करायचं आहे याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण आता बघतो की एक शब्द खूप वापरला जातो की गोदी मीडिया हा शब्द वापरला जातो. मग गोदी मीडिया म्हणजे कोण? की जे
पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा BJP यांच्या संदर्भातलं जे चांगलं आहे ते दाखवणारे गोदी मीडिया असं म्हटलं जातं, बरोबर. मग जर माझं स्वतःचं माध्यम आहे XYZ नावाचं आणि मी जर कधी गोदी मीडिया असेल तर माझ्याकडनं अपेक्षाच तुम्ही करू शकत नाही, मी ते दाखवणारच नाही, बरोबर. हा एकदा आता तुम्ही म्हटलात की की एखादी चांगली महत्त्वाची घटना आहे पण ती 4 ओळीचीच मेनस्ट्रीम मीडियामध्ये दाखवली जाते. पण एक गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की सत्य हे लपून राहत नाही. ते कुठलाही मीडिया असेल, म्हणजे उदाहरणार्थ की एखादी गोष्ट जसं आपण बघितलं की सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते जम्मू काश्मीरचे आणि ती मेनस्ट्रीम मीडियामध्ये मुलाखत नाही छापून आली, पण ती एका यूट्यूब चॅनलने घेतली करण थापर यांनी आणि ती प्रचंड व्हायरल झाली. म्हणजे मग ती थांबून राहिली का? नाही. सत्यपाल मलिकांना जे पोचवायचं होतं ते थांबून गेलं का? नाही. म्हणजे सांगायचं, किंवा आता खूप साऱ्या वेबसाईट आहेत, वेगवेगळे यूट्यूब चॅनल्स आहेत, वेब न्यूज पोर्टल्स आहेत, साप्ताहिक आहेत, मासिकं आहेत, वेगवेगळ्या विषयाला वाहिले. बट जसं उदाहरण म्हणून रवीश कुमार यांचं घ्या की त्यांना लक्षात आलं की आपल्याला फ्रीडम नाही आहे किंवा आपल्याला जे गोष्ट करायची ती आपल्याला पोचवता येत नाही, त्यांनी स्वतःचं सुरू केलं. तर त्याला त्यांचे सबस्क्रायबर किती आहेत हे तुम्ही बघताच आहे. मग ते त्यांच्याबद्दल, आता ते फॉर आहे का एखाद्या विषयाच्या किंवा अगेन्स्ट आहे आपण त्याच्याबद्दल बोलत नाही आहे, पण मी बोलतो याच्याबद्दल आहे की त्यांना जो कंटेंट त्यांना लोकांना दाखवायचा आहे ते तर दाखवताच आहे. मग किंवा आता मोगाबे नावाची साईट आहे तर ती फक्त पर्यावरणाशी निगडीत आहे, ते त्यांचं काम करताच आहे. म्हणजे समजा पर्यावरणाचा विषय जर दुसरा कोणी हँडल करत नसेल तर मोगाबे हँडल करतच आहे, डाऊन टू अर्थ हँडल करतच आहे. म्हणजे प्रत्येक विषयाला, प्रत्येक सेगमेंटला वाहिलेले पण बरेच सारे लोक आहेत किंवा माध्यम आहेत, तर ते त्यांचं काम करताच आहे. फक्त ते माध्यम किती लोकांपर्यंत पोहोचतं आहे, रीडर्स त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतं आहे का, हा सगळा विषय आहे. पण आज असं झालं आहे की सोशल मीडियामुळे माहिती लपून आता राहत नाही, ती लोकांपर्यंत पोहोचतेच. मग आता याच्यामध्ये तुमच्या न्यूज पोर्टलवरती तुम्ही जर का अशा न्यूज जर का दिल्या तर त्याच्याने तुमची म्हणजे तुम्ही जर का सिरियस जर्नलिझम इफ यू आर डुईंग इट, तर सर मग तुम्ही म्हणतात नाही का की गुगल असं हे करतंय, मग खरं पत्रकारिता करून किंवा खरं स्वतंत्र आपले एक वेगळी वाट करून आपण जेव्हा जर्नलिझम करायला घेतो तर त्या सगळ्या याच्यामध्ये, या प्रोसेसमध्ये आपल्याला घर चालू शकतो का आपण? नाही, बिलकुल नाही करू शकत आपण. कारण शेवटी मी जगतोय तर मला जगण्यासाठी काहीतरी गोष्टी लागतात. कपडे लागतात, जेवण लागतं, ज्या काही दैनंदिन गोष्टी आहेत मला माझ्या कुटुंबासाठी. हा जो काही आर्थिक बाजू जी आहे ती जोपर्यंत, पूर्वी कसं होतं, ज्यांची आपण उदाहरणं घेतो, आता बाळशास्त्री जांभेकर असतील किंवा लोकमान्य टिळक असतील किंवा इतर, तर शेवटी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहत होता, समाज त्यांच्या बरोबर उभा राहत होता. त्या म्हणजे की एक लक्षात घ्या, आपल्याकडे जी इंडियन कल्चरमध्ये समाज रचना जी होती ना, की प्रत्येकाने प्रत्येकाचं काम वाटलेलं होतं आणि तो ते रोल करायचा आणि समाज त्यांच्याबरोबर उभा राहायचा की तुम्ही ते समाजासाठी काम करताय ना, तर आम्ही तुमच्याबरोबर उभा आहोत. म्हणजे आता समजा लोकमान्य टिळक होते तर त्यांनी पैशाचा विचार करून मीडिया नव्हता चालू केला, त्यांनी एका विचारासाठी मीडिया चालू केला होता आणि त्या टूलच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे विचार पोहोचवले, जनजागृती लोकांमध्ये घडवली. तर त्यावेळेस समाज त्यांच्याबरोबर उभा राहिला आणि त्यांनी ते करून दाखवलं आणि समाजाने त्यांना सपोर्ट केला. आता तशी परिस्थिती नाही आहे. आता काय झालं आहे की माध्यमं पण बरेच झालेत आणि ते जे माध्यम चालवत आहेत त्यांची म्हणून काही भूमिका आहे. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, असेही काही माध्यमवीर आहेत किंवा माध्यमाचे संपादक आहेत की एखादा व्यक्ती आंदोलन करतोय तर ते त्याला म्हणतात की तू 500 रुपये दे आणि आम्ही तुझी बातमी चॅनलला ब्रॉडकास्ट करतो. म्हणजे हे पण जर्नलिझम आहेच ना. शेवटी हे बघा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणी काय करायचं ही वस्तुस्थिती आहे. नाही, मग हे सगळं झालं असेल तर म्हणजे इन फ्युचर तुम्ही जर का 5 वर्षांनी जर का बघितलं तर हा मीडियाला तुम्ही कसे बघतात, आणि जर का अशी जर का स्थिती असेल तर नवीन मुलं येतील का ह्या फील्डमध्ये? येतील ना, पण प्रत्येकाचे ॲस्पिरेशन्स वेगळे आहेत ना, प्रत्येकाचा मोटो वेगळा आहे, प्रत्येकाचा अँगल वेगळा आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता जे जर्नलिझमचे स्टुडंट आहेत त्यांच्याकडे जर आपण बघितलं तर आता ज्यावेळेस मी पत्रकारिता करण्याचं ठरवलं तर त्यावेळेस माझी ॲम्बिशन काय होती की पान एकला अँकर म्हणून माझी बातमी आली पाहिजे, त्याला माझं नाव आलं पाहिजे.
असं काहीतरी ॲम्बिशन म्हणजे माझं होतं. असं त्यावेळेस जवळपास प्रत्येकाचं, किंवा मी अँकर म्हणून दिसावं, किंवा माझा आवाज रेडिओमधून लोकांनी ऐकावा, असं काहीतरी. आता जे जर्नलिझमचे स्टुडंट आहे त्यांच्यापैकी त्यांच्याशी तुम्ही बोला, त्यांचं ॲम्बिशन अशी कोणाची काहीच नाही आहे. ते असं कधीच म्हणत नाही की मला बूम घेऊन उभं राहायचं आहे, मला रिपोर्टिंग करायचं आहे. मुळात त्यांच्याकडे इतके सारे ऑप्शन्स आहेत. त्यांना असं काही नाही आहे की एखादा म्हणतोय की मला रेडिओ जॉकी व्हायचं आहे, त्याला ऑप्शन आहेत. आत्ता पण वॅकन्सी आहेत, प्रत्येक ठिकाणी वॅकन्सी आहे. काम चांगलं करणाऱ्याची कोणालाही गरज आहे. मग हे जे जर्नलिझमचे जे स्टुडंट आहेत त्यांना प्रत्येकाला संधी कुठे ना कुठे. म्हणजे पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी मीडिया लिमिटेड होता की प्रिंटमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, पण तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया इतका मोठा नव्हता, प्रिंटच होतं. आता तसं नाही. आता प्रिंट आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, रेडिओ आहे, यूट्यूब आहे, सोशल मीडिया आहे, इन्फ्लुएन्सर्स आहे, किंवा मी स्वतःच करू शकतो. त्यामुळे जसं मी म्हटलं की मीडिया जसा वेगवेगळा वाढलेला आहे तसं प्रत्येकाचे ॲम्बिशन पण वाढलेले आहेत. प्रत्येकाचं परसेप्शन पण वेगवेगळं आहे. एखाद्याला वाटतं की नाही मला पुस्तकं लिहायचे आहेत, एखाद्याला वाटतं मला रिसर्च बेस्ड काम करायचं आहे, तो रिसर्च बेस्ड काम करतो. म्हणजे जसं माध्यमं बदलत आहेत तसे व्यक्ती बदलत आहेत, प्रत्येकाचे ॲस्पिरेशन्स बदलत आहेत. आणि ते जसं बदलणार आहे ते बदलणारच आहे. शेवटी काळ हा बदलतोच. पण आपण त्याच्याविषयी कसं बघतो आणि आपण स्वतःला कसं जुळवून घेतो हा पण एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग. आता आउट ऑफ द हे सिलेबस तुम्हाला हा एक क्वेश्चन याच्यातला की तुम्ही बिंग अ इन्व्हायरमेंट जर्नलिस्ट, हाऊ यू सी इंडिया? आता इंडियाची इन्व्हायरमेंटच्या बाबतीत अवस्था कशी आहे? तसं बघायला गेलं तर फार वाईट आहे. त्याचं कारण सांगतो की आत्ताच मी एक काही वेगवेगळे जसं आता आपण तपोवनचं उदाहरण बोललो. हां, तर आता त्याच्यात एक लक्षात घ्या की तपोवनातली जी कुठली झाडं आहेत ती तोडली जाणारच आहेत. तो प्रश्न न्यायालयात जरी गेलेला असला, न्यायालयामध्ये जरी लवादामध्ये जरी गेलेला असला तरीसुद्धा ती झाडं तुटणारच आहेत. त्याचं कारण असं आहे की ती जागा साधुग्रामसाठी रिझर्व आहे आणि साधुग्राम हा त्या ठिकाणीच होऊ शकतो. जरी दुसरीकडे रिकाम्या जागा असल्या तरीसुद्धा साधू महंतांचा शाही मार्ग ठरलेलाच आहे. तर प्रशासन निर्णय घेऊ शकत नाही की नाशिक रोडला साधुग्राम करायचा, तिथे रिकामी जागा असेल तर. त्याचं कारण असं आहे की त्याला साधू महंतांची मान्यता मिळणार नाही आणि साधू त्यास ॲग्री होणार नाहीत. म्हणून प्रशासनाला तिथेच करावं लागणार आहे. त्याच्यामुळे ते डिसायडेड आहे. हा जसं एक उदाहरण झालं तसं मुंबईतलं आपण उदाहरण घेऊया की आरेचं कारशेड उभं राहायचं होतं तर तिथे घनदाट जंगल होतं. सरकारचा निर्णय फिक्स होता की ते तिथेच करायचं. ते शेवटी अर्ध्या रात्रीतून म्हणा किंवा 2-4 रात्रीतून मधून ते पूर्ण व्हॅनिश झालं आणि तिथे कारशेड उभं राहिलं. आता मॅनग्रुव्स कट करतात ते. आता त्या कोस्टल रोडसाठी मॅनग्रुव्स कट करतात. हे उदाहरणं आपण आपल्या डोळ्यासमोर बघतोय. आता मी आत्ताच एक काही आर्टिकल्स अंदमान निकोबारमध्ये जे डेन्स फॉरेस्ट आहे आणि तिथे जी काही ट्रायबल कम्युनिटी आहे की जी एंडेंजर्ड आहे, तर त्या कम्युनिटीला खूप मोठा थ्रेट आहे आणि तिथली जी काही बायोडायव्हर्सिटी ती कोलॅप्स होणार आहे. तर अशा केसमध्ये तो प्रोजेक्ट करायचं हे गव्हर्नमेंटचं ठरलेलंच आहे. RTIमध्ये पण गव्हर्नमेंट माहिती देत नाही, म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टमध्ये. म्हणजे तेच काय, पण त्याच्याशी एन्व्हायरमेंटच नाही तर ट्रायबल डेव्हलपमेंट, रुरल डेव्हलपमेंट असे वेगवेगळे जे पोर्टफोलिओज आहेत किंवा खाते आहेत सरकारचे ते त्याच्यात गुंतलेले आहे. पण ते कोणीच त्याच्याबद्दलची माहिती देत नाही. आणि इनफॅक्ट त्याच्यावरती रिसर्च बेस्ड पुस्तकंसुद्धा बाजारामध्ये आलेली आहेत की त्याच्यावरती काय होणार आहे वगैरे. त्याच्या आधी मी एक आर्टिकल लिहिलं होतं की आता आपण बघितलं की लडाखमध्ये जे इतकं मोठं आंदोलन झालं तर त्या आंदोलनामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे दिसलं की तिथे खूप मोठं हिंसक आंदोलन झालं आणि मग तिथे संचारबंदी. पण त्या लोकांचा राग का होता? त्याचं एक मोठं कारण असं होतं की त्या भागामध्ये एक मोठं कुरण आहे. कुरण म्हणजे जिथे गवत आहे तर ते कुरण जे आहे तर ते नष्ट केलं जाणार आहे. तिथे सोलर पॅनल्स बसवले जाणार आहेत. सोलर प्रोजेक्ट जो आहे, सोलर आणि विंडचा प्रोजेक्ट तिथे मोठा उभारला जाणार आहे. मग तिथे त्या भागावरती जवळपास 10,000 लोक आहेत की जे पश्मिना जी शाल आपण वापरतो त्याची ज्या मेंढ्या असतात, शेळ्या असतात, त्या तिथे पाळल्या जातात. त्या शेळ्या मेंढ्यांना खाद्य त्या कुरणामधून मिळतं. ते गवत त्या खातात आणि ते कुरण नष्ट होणार आहे तर त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. आणि वर्षानुवर्ष गेल्या अनेक पिढ्यांपासून ते काम करत आहे. म्हणून त्यांच्यासाठी हा प्रश्न निर्माण झाला की आपलं काय होणार, आपण देशोधडीला लागणार का? म्हणून
त्यांच्यामध्ये तो राग होता. म्हणजे ते जे आंदोलन झालं त्याचा एक मोठा ॲस्पेक्ट हा सुद्धा होता. तसंच आपण आसाममध्ये बघा, की आसाममध्ये एका सिमेंट कंपनीसाठी अख्खा डोंगर पोखरला 3,000 एकर जमीन दिली. एक तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती प्रश्न विचारला की हा काही जोक आहे का, किंवा हे खरंच आहे का घडलेलं. तर हा असे जेव्हा प्रश्न आपण बघतो किंवा ज्या गोष्टी घडत आहे हे आपण जर ओव्हरऑल जर आपण विचार केला तर मला असं वाटतं ते खूप घातक आहे. आणि सरकार म्हणा, प्रशासन म्हणा, हे त्याच्यावरती कितपत सिरियस आहे हे घडलेल्या किंवा घडणाऱ्या घटनांवरून आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय. त्यामुळे जर आपण ओव्हरऑल पर्यावरणाचा जर विचार केला, आता तुम्ही म्हणाल की मग आपल्याला विकास नको आहे का, तर विकास हवा आहे, पण त्याच्यामध्ये एक जो मध्यम मार्ग आहे तो म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, की आपल्याला जसं पर्यावरण हवं आहे तसा विकास पण हवा आहे. तर आपण त्याच्या संदर्भातला कुठला वे आउट आपण काढतो आहोत, तर तो जर आपण काढू शकलो किंवा तसं करू शकलो तरच ते खऱ्या अर्थाने यश आहे. म्हणजे उदाहरणार्थ समृद्धी, मी कुठल्याही गोष्टीचं समर्थनही करत नाही, विरोधी करत नाही, पण असं आपल्याला कधी दिसलं का की समृद्धी महामार्ग हवा आहे म्हणून खूप मोठं आंदोलन झालं? असं कधीच झालं नाही. आज आपण बघितलं तर कुठलंही राज्य असेल, शहर असेल किंवा देश असेल, तर कंत्राटदार हा देश चालवत आहे, हे राज्य चालवत आहे किंवा ते शहर चालवत आहे. आपल्याला बातम्या काय येतात की मुंबई आणि नागपूर यांच्यामधलं अंतर 2 तासांनी कमी होणार अशी बातमी येते. कोणी मागणी केली होती याच्या संदर्भातली? कोणीच नाही केली. तर कंत्राटदार ठरवतात की आता आपल्याला कुठली कामं करायची आहेत. त्यामुळे हे डिसिजन मेकर जर ते असतील तर मग ज्या गोष्टी घडत आहेत त्या आपण अनुभवतोच आहे. आणि जर आपल्याला सस्टेनेबल काही करायचं असेल तर मग मला असं वाटतं त्याच्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी करायला लागेल, एक ॲक्शन प्लॅन बनवावं लागेल, कन्स्ट्रक्टिव्ह विचार करावा लागेल, आणि तो जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या गोष्टी घडणारच. ओके, फायनल क्वेश्चन इंटरव्ह्यूचा, तुम्ही इन फ्युचर मीडियाला कसं बघता? ते इज इट गोईंग अपवर्ड्स किंवा डाऊनवर्ड जाईल आता हा भारताचा मीडिया किंवा नवीन मीडिया? नाही, पण कुठल्या याच्यात अपवर्ड आणि कुठल्या याच्यात डाऊनवर्ड? सध्याची स्थिती बघता? नाही, मी असं अपवर्ड आणि डाऊनवर्ड आपण असं बिलकुल म्हणू शकत नाही. मी उलट त्याच्यात म्हणेन की तुमचे डायमेन्शन्स कसे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ की तुमच्या घरात लहान मुलगा आहे का, तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा घरामध्ये, तो काय करतोय, त्याचे विचार काय आहेत. आता माझी मुलगी आहे, ती 7वीला आहे, ती माझ्याकडे घरामध्ये 7 वर्तमानपत्र येतात, ती एकही वाचत नाही, बरोबर. ती रील्स बघते, ती यूट्यूब बघते, फेसबुक बघते, म्हणजे आमच्या मोबाईलमधलं बघते, ती व्हॉट्सअप बघते, व्हॉट्सअप स्टेटस बघते. म्हणजे मी तिचं उदाहरण का सांगतोय की आताची जी यंग जनरेशन आहे, नवीन पिढी आहे, ती कशी बदलते, त्यांचे विचार काय आहे, त्यांच्या आवडीनिवडी काय आहे, हे जर मी जाणून घेणार नाही, हे जर मी लक्षात घेणार नाही, तर मीडिया म्हणून ते माझं अपयश आहे. आणि काळाची जशी मागणी आहे तसं जर मी प्रोव्हाइड करत गेलो तर मी सस्टेन राहू शकतो, आणि मग मी ते अपवर्ड पण होऊ शकतो, मी डाऊनवर्ड पण होऊ शकतो, आणि इथिकली पण होऊ शकतो ना. म्हणजे मी आता उदाहरण म्हणून सांगतो की काही चांगले यूट्यूब चॅनल्स आहेत. तर आता समजा बोलबिडू नावाचं आहे, हां, किंवा इतर पण बरेच आहेत, अमुक तमुक आहे किंवा बरेच सारे आहेत, हां, इंडी जर्नल आहे. तर ते मुलाखती घेत नाहीत का? ते सिरियस जर्नलिझम करत नाही का? करतायत ना. त्यांना पण रिस्पॉन्स मिळतोच आहे ना, की ते वेगवेगळे विषय हँडल करताच आहेत ना. शेवटी तुम्ही काय विषय हाताळ करतात, कसं करतात आणि कसं लोकांपर्यंत पोहोचवतात. समजा मी मुलाखत घेतली आणि ती मुलाखत यूट्यूबला टाकून दिली आणि मोकळं, असं नाही. मी त्याचे छोटे रील्स बनवले, मी त्याचे प्रोमोज बनवले, लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला की अशी एक मुलाखत आहे, तर त्याच्यात असं हॅपनिंग आहे किंवा असं स्टेटमेंट आहे की जे तुमच्या जीवनाशी निगडित आहे, ते तुम्ही बघा किंवा वगैरे. असं जर मी रिलेट करू शकलो आणि मग मी ते फेसबुक हे मीडिया वापरला, यूट्यूब वापरले, इंस्टाग्राम वापरलं, थ्रेड वापरलं, हे मीडिया मी वापरलं आणि त्याच्यामध्ये जे पेनिट्रेशन जर मी केलं तर माझा यूट्यूबचा व्हिडिओ पण हिट होणारच आहे. ओके, पण त्याच्यासाठी मला लोकांना खेचून आणायला लागेल ना. मग तो लोकांना खेचून आणण्यासाठी मी वेगवेगळा मीडिया वापरला पाहिजे. म्हणजे काळ जसा बदलतोय, लोक जसे बदलत आहे, लोकांचे ॲस्पिरेशन बदलत, लोकांचे डिमांड बदलते, लोकांच्या आवडीनिवडी बदलत आहे, ते बदल मला कळले पाहिजेत, मी ते स्वीकारले पण पाहिजेत, आणि तसं मी बदललं पाहिजे, तरच मी जगू शकेन आणि तसंच जी माझी ॲम्बिशन आहे ती मी पूर्ण करू शकेन. ओके, थँक्यू सो मच सर, थँक्स अ लॉट. पण तुला अपेक्षित होतं ते मिळालं का? येस, डेफिनेटली. का बराच टाइमपास झाला? नाही, मिळालं ना.